गणेशाय नमः श्री सरस्वती नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचतानि स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोतावत्ता पूजितु देवात्री रूपिणी वरा पांडुरंगाय नमः कुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः वाली सुग्रीवा जन्मकथा ऐकोणी सुका श्री रघुनाथा संतोषोनिया हनुमंता होय बोलता श्री रामा श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. असणाऱ्या हनुमंतरायांनी वाली आणि सुग्रीव यांचा असणारी जन्मकथा त्या ठिकाणी सांगितली. असणारा त्या ठिकाणी किष्किंधा नगरीचा राजा वृक्षराज त्याच्यापासून म्हणजे असणारा त्या ठिकाणी सूर्यापासून असणारा त्या ठिकाणी सुग्रीव आणि इंद्रापासून असणारा त्या ठिकाणी म्हणजे वाली जन्माला गेला. ही असणारी कथानक त्या ठिकाणी हनुमंतानं सांगितलं गेलं. या दोघांचा जन्मकथानं प्रभू रामचंद्राने ऐकलं गेलं. अतिशय आनंद त्या ठिकाणी आणि वाटला गेला. सख्य करावे सुग्रीवासी हे मुख्य कर्तव्य आम्हासी तूही सख्यार्थ आलासी अतिशयसी सुख झाले. मग प्रभू रामचंद्राला आनंद झाला आणि हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र बोलू लागले की हनुमंता तू इथं त्या ठिकाणी आलास आणि सुग्रीवाविषयी त्या ठिकाणी सांगितलं गेलं म्हणून असणाऱ्या सुग्रीवा बरोबर आम्हाला अतिशय जवळीक त्या ठिकाणी करायचे. आम्हाला सुग्रीवा बरोबर असणारं सख्यत्व त्या ठिकाणी करायचंय आणि तू बी इथं आलेला आहे. तू बी असणारा बलवान आहे, शूर आहे, वीर आहे. पुढचं कार्य करण्यासाठी तुझीही मदत त्या ठिकाणी होईल म्हणून म्हणले आता असणाऱ्या सुग्रीवाची आणि आमची असणारी भेट त्या ठिकाणी घालून दे. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला सांगितलं. कबंदे सांगितले मज पासी रत्यदार दुःख सुग्रीवासी सुखी करावया तयासी ऋष्यमुखासी मी आलो. मग म्हणजे असणार मी वनामध्ये गमन करत असताना मार्गक्रमण करत असताना म्हणजे एक असणारा कबंद नावाचा राक्षस म्हणजे त्या ठिकाणी भेटला. त्या राक्षसानं म्हणजे कबंदानं मला सांगितलं होतं की प्रभू रामचंद्र तुमचं आणि सुग्रीवाचं एकच दुःख आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या सुग्रीवाची असणारी पत्नी म्हणजे वालीनं हरण म्हणजे त्या ठिकाणी केलेली आहे. हे दुःख म्हणजे असणाऱ्या सुग्रीवाला म्हणजे त्या ठिकाणी आहे म्हणून तुम्ही सुग्रीवाकडे जावा. सुग्रीव हा असणारा त्या ठिकाणी बसलेला आहे. त्याचं दुःख त्या ठिकाणी समजून घ्या, सख्यत्व त्या ठिकाणी करा म्हणून म्हणले मी इथपर्यंत त्या ठिकाणी आलो. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला सांगितलं जमज होईल अनन्य शरण त्याचे दुःख निर्दाळून सुखी करावे संपूर्ण ब्रीद जाण हे माझे. आणि हनुमंतराया मी इथं आलो कबंदानं सांगितल्याप्रमाणे सुग्रीवा बरोबर असणारं सख्यत्व करण्यासाठी आलेलो आहे आणि माझा असणारं एकच ब्रीद आहे त्या ठिकाणी. जो माझा अनन्य शरण त्या ठिकाणी येतो त्याचं जन्म मरण निवारण्याचं काम म्हणले मी त्या ठिकाणी करतो. कसलंही दुःख त्या साधकाला असलं आणि तो मला शरण त्या ठिकाणी आला की सगळ्या दुःखाचं निर्दळन त्या ठिकाणी करतो. दुःख नाहीच त्या ठिकाणी करतो. हे माझं ब्रीद हनुमंतराय आहे. दुःख निर्सोनी सुख द्यावयासी मी आलो वनवासासी वेगी बोलावी सुग्रीवासी सुखी त्यासी मी करीन. म्हणून हनुमंता माझा असणाऱ्या वनामध्ये गमन करण्याचा एकच उद्देश होता. जे आजपर्यंत दीन आहेत त्या ठिकाणी जे दुःखी आहेत त्या वना ठिकाणी राहतात त्या दुःखितांना आधार देण्यासाठी त्या दुःखितांचं दुःख निरसन त्या ठिकाणी करून सुख प्राप्त करून देण्यासाठी मी या वनामध्ये आलेलो आहे. मग म्हणजे आता तू काय कर लवकर असणाऱ्या सुग्रीव राजाची आणि माझी भेट त्या ठिकाणी घालून दे. ऐकोनी श्रीरामाचे वचन हनुमंत झाला
मग प्रभू रामचंद्राचं बोलणं हनुमंतरायाने ऐकलं गेलं. हनुमंतरायाला एवढा आनंद त्या ठिकाणी झाला, प्रफुल्लित आनंद असणारे हनुमंतराया त्या ठिकाणी झाले. आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवट म्हणजे हनुमंतरायांनी त्या ठिकाणी घातला आणि सुग्रीव राजाकडे जाण्यासाठी उड्डाण त्या ठिकाणी करू लागले. हनुमंते करुणी उड्डाण सुग्रीवापासी आला पण, म्हणे तू भाग्य सौभाग्य पूर्ण श्री रघुनंदन तुष्टाला. आणि लगेच असणाऱ्या हनुमंतरायांनी भलं मोठं उड्डाण त्या ठिकाणी केलं. आणि ज्या पर्वतावर असणारे वालीच्या ठिकाणी असणारे सुग्रीव राजा त्या ठिकाणी बसलेले होते, त्यांच्याकडे असणाऱ्या भरकन उड्डाण करून हनुमंतराय आले आणि सुग्रीवाला बोलू लागले. सुग्रीवा, राजे म्हणजे तुमचं असणारं भाग्य श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी. आज तुमचं नशीब उदयाला त्या ठिकाणी येणार आहे. तुमचं नशीब श्रेष्ठ आहे. असणारा प्रभू रामचंद्राने तुमच्या असणाऱ्या भेटीसाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. एवढं तुमचं नशीब मोठं आहे म्हणजे त्या ठिकाणी हनुमंतराय सुग्रीवाला सांगू लागले. राम लक्ष्मण महावीरा निशंक निधडे धनुर्धरा, तुझसी करावया मित्राचारा आले साचारा रुष्टमुखा. मग असणारे राम आणि लक्ष्मण हे अतिशय बलाढ्य वीर आहेत त्या ठिकाणी, धनुर्धारी आहेत. आणि अतिशय म्हणजे त्या ठिकाणी कसलंही म्हणजे त्या ठिकाणी संकट आलं त्या संकटाचं निवारण करणारे राम लक्ष्मण आहेत त्या ठिकाणी. आणि ही दोघंही म्हणजे तुमच्या बरोबर असणारं मित्रत्व करण्यासाठी, सख्यत्व करण्यासाठी आणि इथपर्यंत म्हणजे आलेले आहेत. कोटील कोणाचे हे कोण येते यावया काय कारण, समूळ शोधिले म्या जाण सावधान अवधारी. म्हणून राजे सुग्रीव म्हणजे हे असणारे राम लक्ष्मण इथं आलेले आहेत. कुठले आहेत, कुणाचे आहेत, कशासाठी इथपर्यंत आलेत, ही समूळ कथानक म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे विचारून माहिती म्हणजे मिळते या ठिकाणी आणि म्हणजे घेऊन आलो. श्रीराम दशरथी महावीर बंधू लक्ष्मण धनुर्धरा, श्रीरामकांता सीता सुंदर वनी विहार पित्राज्ञा. मग म्हणजे असणारे अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे म्हणले. आणि या दशरथाचा थोरला मुलगा असणारे प्रभू रामचंद्र आणि त्यांचा धाकटा भाऊ असणारा लक्ष्मण आहे. आणि तसंच म्हणजे असणाऱ्या थोरला भाऊ जो असणारा प्रभू रामचंद्राच्या प्रभू रामचंद्राची असणारी कांता म्हणजे असणारी पत्नी म्हणजे सीता, ही तिघजण मिळून त्या ठिकाणी आली. तर का आली, तर असणाऱ्या आपल्या वडिलांना म्हणजे पत्नीला त्या ठिकाणी म्हणजे वचन दिलेलं होतं आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी, वडिलाचं वचन पूर्ण करण्यासाठी म्हणजे हे वनामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. असं सविस्तर माहिती राजा सुग्रीवाला हनुमंतराया सांगू लागलेले आहेत. पित्याचे माननी आज्ञेसी दंडकारण्य वनवासी, तेही रावे 14 वर्षी फळमुळांसी सेवोनी. मग असणारी पित्राज्ञा राजा दशरथाची आज्ञेचं वचन त्या ठिकाणी पाळण्यासाठी म्हणले ही या दंडकारण्यामध्ये असणारा वनवास करण्यासाठी आलेले आहेत. आणि हा असणारा वनवास करून वडिलाचं वचन पूर्णत्वाला त्या ठिकाणी न्यायचं म्हणून म्हणले या असणाऱ्या वनामध्ये राम लक्ष्मण सीता आणि त्या ठिकाणी आले असता. शून्याश्रमी पंचवटी रावणे हरिली सीता गोरटी, तिची शुद्धी करावयासाठी आले जगजेटी ऋषमुखा. मग हे तिघजण म्हणजे असणाऱ्या वनामध्ये दंडकारण्यामध्ये वनवास करत असताना पंचवटी क्षेत्राच्या ठिकाणी आले आणि तिथं आपली असणारी झोपडी करून म्हणजे त्या ठिकाणी राहत होते. त्याच वेळेस असणारे प्रभू रामचंद्र हरणाला मृगाला मारण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी दूर म्हणजे वनात त्या ठिकाणी गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी असणारे त्या ठिकाणी लक्ष्मणजी गेले आणि पर्णकुटीच्या ठिकाणी एकली एक सीता माऊली त्या ठिकाणी होत्या आणि ते असणार कोणीही आश्रमाच्या ठिकाणी नाही, सीता माऊली फक्त आहे. ही वेळ असणाऱ्या राजा रावणानं त्या ठिकाणी साधली गेली. सीतामाईचं हरण करून राजा रावण म्हणले गेला. श्रीरामे उद्धारिले कबंदासी, शाप विमुक्त केले त्यासी, तेने सांगितले श्रीरामापासी सुग्रीवासी सुखी करी. मग म्हणजे असणारा मार्गक्रमण करत असताना सीतामाईचा शोध करत असताना म्हणजे मार्गामध्ये असणारा एक कबंध नावाचा राक्षस म्हणजे त्या ठिकाणी भेटला होता.
त्या कबंधाला असणाऱ्या ब्रह्मदेवाचा शाप त्या ठिकाणी होता. त्या शापातून मुक्त म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केलं. कबंधाचा उद्धार म्हणले करून इथं आले. सीताहरण दुःख श्रीरामासी, दारहरण दुःख सुग्रीवासी, समान दुःख तुम्हा दोघांसी, रासी सुखी करा. मग म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं हरण म्हणजे सीतेचं हरण म्हणजे राजा रावणानं त्या ठिकाणी केलं. म्हणजेच रामाला असणाऱ्या पत्नीचा विरह आणि राजे म्हणले तुम्हाला बी म्हणजे तुमची असणारी पत्नी म्हणजे तुमचा थोरला भाऊ असणारा वाळी आहे, त्या वाळीनं म्हणजे त्या ठिकाणी हरण केलेले आहे. म्हणून म्हणले तुम्हाला बी पत्नीचा विरह आहे, रामाला बी पत्नीचा विरह आहे. पत्नीविषयी दुःख दोघालाही त्या ठिकाणी आहे, समान दुःखी त्या ठिकाणी आहात. म्हणून म्हणले रामाबरोबर असणारं सख्यत्व त्या ठिकाणी करावं. राजा सुग्रीवाला हनुमंतराया सांगू लागले. निशशवधुनी वाळीसी, सदार राज्य सुग्रीवासी, देवोनी सुखी करावयासी, किष्किंधेसी रामाला. मग म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्र प्रतिज्ञा करून म्हणले त्या ठिकाणी आलेले आहेत की असणाऱ्या किष्किंधा नगरीचा राजा असणारा वाळी आहे, त्या वाळीचा असणारा अंत त्या ठिकाणी करायचा. वाळीला असणाऱ्या त्या ठिकाणी मारून म्हणले असणाऱ्या किष्किंधा नगरीचं राज्य म्हणले सुग्रीवाला त्या ठिकाणी द्यायचं. हा नियम करून म्हणले असणाऱ्या किष्किंधेच्या ठिकाणी आणि असणारे प्रभू रामचंद्र म्हणले आलेले आहेत. सांडोनी सीता शुद्धार्थ, साधावया तुझा कार्यार्थ, कृपेने आला श्री रघुनाथ, भाग्यवंता सुग्रीवा. मग सुग्रीवा तो असणारा भाग्यवंत आहे त्या ठिकाणी. आपण भाग्यवान आहोत, पण असणारा राजा सुग्रीव भाग्यवंत आहे त्या ठिकाणी. आपण भाग्यवान म्हणजे असणारे आपलं भाग्य कवाही परिपूर्ण होत नाही. नेहमी आपल्या भाग्याला वान त्या ठिकाणी येते, कमतरता असते. पण असणाऱ्या हनुमंतरायाने सुग्रीवाला सांगितलं तू भाग्यवंत आहे त्या ठिकाणी, कवाही भाग्य त्या ठिकाणी कमी होत नाही असा असणारा भाग्यवंत सुग्रीवा तो आहे. म्हणून म्हणले असणारा तुला असणाऱ्या किष्किंधेचं राज्य देण्यासाठी म्हणले असणारे प्रभू रामचंद्र म्हणले या ठिकाणी म्हणले आलेले आहेत. म्हणून म्हणले लवकर म्हणले असणाऱ्या रामाची भेट त्या ठिकाणी घ्यायची आहे. चला म्हणले लवकर जाऊ. श्रीरामा प्रेमवत्सलो, श्रीरामा निरपेक्ष स्नेहाळू, श्रीरामा भक्त काज कृपाळू, दीनदयाळू श्रीरामा. आणि असणारे प्रभू रामचंद्र कसे आहेत त्या ठिकाणी दीनवत्सल असणारे जे दीन आहेत त्या ठिकाणी, किंवा जे असणारा म्हणजे त्या ठिकाणी साधक आहेत, त्या साधकावर प्रेम करणारे आणि त्या साधकाला ह्या भवरूपी संसारातून त्या ठिकाणी तारून नेणारे प्रभू रामचंद्र आहेत. भक्तावर प्रेम करणारे त्या ठिकाणी आहेत, दिनाचा उद्धार करणारे, दिनाला असणारा त्या ठिकाणी अनाथाला असणारा आधार देणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहेत. एवढे कृपाळू म्हणले प्रभू रामचंद्र आहेत. त्यामुळे असणाऱ्या कृपेचा सागर असणारे प्रभू रामचंद्र तुमच्यावर कृपा करण्यासाठी आणि म्हणले आलेले आहेत. ऐकोनी हनुमंताची गोष्टी, सुग्रीवासी आनंद कोटी, हनुमंताची पाठी थापटी, प्रेमे संतुष्टी आलिंगी. मग एवढं प्रभू रामचंद्राविषयी हनुमंतरायाने सुग्रीवाला त्या ठिकाणी सांगितलं आणि हनुमंताच्या मुखातून वचन ऐकून राजा सुग्रीवाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. आनंदाच्या भरात हनुमंतरायाच्या पाठीवर असणारी थाप त्या ठिकाणी टाकली गेली आणि हनुमंताचं कौतुक त्या ठिकाणी सुग्रीव राजा करू लागले. मेघ गर्जने मयूर नाचे, तैसा सुग्रीव हर्षे साचे, संपूर्ण भाग्य हनुमंताचे, कोणे वाचे मी वणू. मग एवढा आनंद असणाऱ्या हनुमंताचं बोलणं ऐकून राजा सुग्रीवाला त्या ठिकाणी झाला. पावसाळ्याचे दिवस असावे, आकाशामध्ये ढग त्या ठिकाणी यावे आणि त्यावेळेस जसा मोराला आनंद होतो, मोर पिसारा फुलवून म्हणजे त्या ठिकाणी आनंदानं नाचतो, तसं हनुमंतरायाचं असणारं बोलणं ऐकून प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागला आणि मनाच्या ठिकाणी बोलू लागले, विचार करू लागलेले आहेत. हनुमंतानं एवढं माझ्यावर कृपा त्या ठिकाणी केली, हनुमंतामुळे मला असणारा राम त्या ठिकाणी भेटायला मिळू लागला. हा आनंद कुठल्याही शब्दाच्या पलीकडे असणारा वर्णन करण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्या वाचेनं मी हनुमंताचं असणारं वर्णन त्या ठिकाणी करू, एवढा श्रेष्ठ हनुमंतराय आज मला भेटला गेला. माझा साधिता आणि
निस्वार्थ झाला श्रीरामाचा आप्त श्रीराम भाग्ये हा समर्थ कृत कृत्यार्थ मी झालो. मग असणारा सुग्रीव राजा म्हणू लागले, हनुमंतानं स्वतःचा स्वार्थ साधत साधत म्हणले माझाही असणारा निस्वार्थ त्या ठिकाणी साधला गेला. आणि प्रभू रामचंद्र हा कसा आहे त्या ठिकाणी दिनाचा उद्धार करणार आहे, दिनावर कृपा करणारा प्रभू रामचंद्र आहे. आज याच हनुमंतामुळे मला असणारा राम त्या ठिकाणी भेटला गेला, याचा आनंद सुग्रीवाला होऊ लागलेला आहे. सुमन माळा सुकली आवरी स्वय सांडीजे शेवे दुरी तेवी श्रीराम भय होते भारी ते माळेच्या परी त्यागिले. मग म्हणले असणार त्या ठिकाणी कशी अवस्था असणाऱ्या सुग्रीवाची झालेली आहे. आपण असणारी फुलाची माळ म्हणले गळ्यात त्या ठिकाणी घालावी, टवटवीत असणाऱ्या फुलाची माळ गळ्यात घातली आणि कालांतरानं ती असणारी माळ सुकल्याबरोबर ती गळ्यातून काढून फेकून त्या ठिकाणी द्यावी, तशी अवस्था सुग्रीवाची झाली. म्हणजेच जे वाळी विषयीचं दुःख त्या ठिकाणी होतं, जे वाळी विषयीची भीती मनामध्ये त्या ठिकाणी होती, आणि हे हनुमंतरायाच्या मुखातून राम भेटीला त्या ठिकाणी आलेले आहेत, हे वचन ऐकल्याबरोबर सगळी ही सुकलेल्या माळेसारखी असणारी जी भीती त्या ठिकाणी होती, ती पटकन असणारी भीती त्या ठिकाणी बाजूला गेली, निर्भय अवस्था झाली आणि रामामुळे असणारा आनंद राजा सुग्रीवाला त्या ठिकाणी होऊ लागला. घ्यावया श्रीरामाची भेटी सुग्रीव निर्भया झाला पोटी श्रीराम लक्ष्मणिया दृष्टी उठाउटी आले दोघे. मग म्हणजे असणारी निर्भय अवस्था त्या ठिकाणी झाली. हनुमंताचं बोलणं ऐकून कसलीच भीती राहिली नाही. लगेच हनुमंताला सांगितलं, उशीर कशाला, जगाचा जगन्नायक प्रभू रामचंद्र आलेला आहे, चल हनुमंता लवकर म्हणून त्या ठिकाणी हनुमंताला बरोबर घेतलं आणि उठाउठी काही क्षणात असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या समोर हनुमंता बरोबर राजा सुग्रीव आले. धरुणी हनुमंताचा हात जेथे होता श्री रघुनाथ सुग्रीव तेथे आला त्वरित शरणागत मी तुझा. मग असणाऱ्या हनुमंतरायाच्या हाताला हात म्हणले राजा सुग्रीवानी त्या ठिकाणी धरला. हनुमंताच्या हाताला धरून म्हणले प्रभू रामचंद्र जिथं होते राम आणि लक्ष्मण, तिथं असणाऱ्या रामाच्या समोर हनुमंता बरोबर राजा सुग्रीव त्या ठिकाणी आले. साष्टांग नमस्कार असणाऱ्या प्रभू रामचंद्राला घातला, सांगितलं स्वामीवर्या मी तुमचा शरणागत आहे. तू सत्य प्रतिज्ञा रघुवीरा माझा करावा अंगीकार मी तुझा निज किंकरा शरण साचार श्रीरामा. मग लगेच असणारा हात जोडला, विनंती करून प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्र शरणागताचा आधार, शरणागताचं रक्षण करणारा प्रभू रामचंद्र तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी आज तुमच्या चरणावर त्या ठिकाणी शरण आलेलो आहे, म्हणून तुम्ही असणारं माझं दुःख त्या ठिकाणी समजून घ्यावं, मला असणारं त्या ठिकाणी सुख प्राप्त करून त्या ठिकाणी द्यावं, म्हणून म्हणले मी तुमच्या चरणावर शरण त्या ठिकाणी आलेलो आहे, मी तुमचा असणारा दास त्या ठिकाणी आहे, असं सुग्रीव राजा प्रभू रामचंद्रांना बोलू लागले. ऐसे सुग्रीवा संभाषित ऐकोनिया श्री रघुनाथ होनिया आनंद भरित झाला उदित खेळेसी. मग म्हणजे असणारं एवढं असणारं नम्रपणे असणाऱ्या प्रभू रामचंद्रा समोर म्हणजे वचन असणाऱ्या राजा सुग्रीवानी त्या ठिकाणी बोलले गेले. मग हे बोलणं ऐकून प्रभू रामचंद्रालाही अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. एवढा आनंद झाला कवा एकदा असणाऱ्या सदभक्ताला असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी सुग्रीवाला भेट त्या ठिकाणी देतोय, कवा आलिंगन त्या ठिकाणी देतोय, अशी असणारी अवस्था प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी झाली आणि आपल्या कवेत घेण्यासाठी प्रभू रामचंद्र उत्सुक म्हणले झाले. सुग्रीव गाली लोटांगणा श्रीरामे उचलिला हाती धरून वानरे करुणी हस्तग्रहण दिदले आलिंगन हृदयेसी. मग म्हणले असणारा त्या ठिकाणी राजा सुग्रीवानी म्हणले प्रभू रामचंद्राला बोलले गेले मी तुमचा दास आहे आणि या दासाचं रक्षण असणाऱ्या प्रभू रामचंद्रा तुम्ही त्या ठिकाणी करा असं बोलले गेले आणि प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत असणाऱ्या राजा सुग्रीवानी त्या ठिकाणी घातला गेला. लगेच प्रभू रामचंद्रांनी दोन्ही हातानं त्या ठिकाणी चरणावर लोटांगण घातलेला जो राजा सुग्रीव होता त्याला लगेच दोन्ही हातानं धरलं, उचललं गेलं
आपल्या असणाऱ्या छातीशी घट्ट त्या ठिकाणी धरलं आणि असणाऱ्या कृपेचा वरदहस्त असणाऱ्या सुग्रीवाच्या मस्तकावर त्या ठिकाणी ठेवला गेला आणि प्रेमाचं आलिंगन म्हणले दिलं. हृदय हृदया लागले तव हृदयस्थ एक झाले सहज सुहृदयत्व घडले आलिंगले एकमेका. मग असणारं प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला त्या ठिकाणी दिलं. आणि ज्या वेळेस सुग्रीव राजाला प्रभू रामचंद्रांनी घट्ट असं छातीशी त्या ठिकाणी कवटाळलं गेलं. राजा सुग्रीवाचा आणि प्रभू रामचंद्राचं एकमेकाचं हृदय एकमेकाला त्या ठिकाणी चिटकलं गेलं. त्यावेळेस मितूपणा संपला गेला. सर्व असणारा त्या ठिकाणी एकरूप अवस्था त्या ठिकाणी झाली. दोघाचं दोही पण त्या ठिकाणी गेलं. राजा सुग्रीवाला मी सुग्रीव आहे आणि समोरचा राम आहे हे जे दुजेपणा त्या ठिकाणी दिसत होता हा मावळला गेला. एकरूप अवस्था त्या ठिकाणी आणि दोघाची म्हणले झाली. श्रीराम हृदयास्थ चितगण त्यासी देता आलिंगन सुग्रीव हृदया समाधान वाळी भयबाण निमाले. मग प्रभू रामचंद्र हे सच्चिदानंद आहे त्या ठिकाणी. कवाही न संपणारा आनंद म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र आहेत त्या ठिकाणी. आणि अशा रामाचं ज्या वेळेस सुग्रीवाला त्या ठिकाणी आलिंगन पडलं गेलं तेव्हा एवढी निर्भय अवस्था त्या ठिकाणी झाली. एवढं असणाऱ्या सुग्रीव राजाला त्या ठिकाणी सुख वाटू लागलं. जे वाळीपासून जी असणारी भीती होती ती भीती त्या ठिकाणी संपली गेली. त्याला आठवत राहिला नाही की आपल्याला वाळी येईल आपल्याला मारील. आपली बायको असणाऱ्या वाळीनं त्या ठिकाणी नेलेली आहे. हे सगळं जे दुःख होतं चिंतन होतं चिंता होती ती चिंता मिटली गेली. आणि चिंता मिटल्याबरोबर चित्ताच्या ठिकाणी चिंतन त्या ठिकाणी रामाचं चालू झालं. एवढी एकरूप अवस्था असणाऱ्या सुग्रीव राजाची झाली. नरा वानरा पडली मिठी आधी व्याधी शमली पोटी सांगणे पुसणे सरल्या गोष्टी आनंद कोटी सुग्रीवा. मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं आणि राजा सुग्रीवाचं आलिंगन त्या ठिकाणी पडलं गेलं तेव्हा ते आलिंगन पडल्याबरोबर जी काही असणारं दुःख होतं जी काही मनामध्ये चलबिचल त्या ठिकाणी होती ही सगळी संपली गेली. आधी व्याधी त्या ठिकाणी संपली गेली. कसलं दुःख त्या ठिकाणी राहिलं नाही. एकमेव असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं आलिंगन त्या ठिकाणी पडलं गेलं. काय शिल्लक आहे फक्त रामच असणाऱ्या हृदयाच्या ठिकाणी. आणि सुग्रीव राजाला दिसू लागला. दोघा सख्या झाले अलौकिक अग्नी सूर्य प्रमाण साक्षा काही करणे न लगे देखा दोन्हींचे एक हृदय झाले. मग त्या ठिकाणी एवढं म्हणजे त्या ठिकाणी आनंद झाला. मितूपणा त्या ठिकाणी संपला गेला. द्वंद्व त्या ठिकाणी संपलं गेलं. निर्भय अवस्था त्या ठिकाणी झाली. जसं असणाऱ्या अग्नीचं तेज आणि असणाऱ्या सूर्याचं तेज एकत्र त्या ठिकाणी व्हावं. जसं असणाऱ्या सूर्याच्या तेजापुढे अग्नीचं तेज त्या ठिकाणी नाहीच होतं. एकरूप अवस्था त्या ठिकाणी होती. तशी सच्चिदानंद अवस्था असणाऱ्या प्रभू रामचंद्राला आलिंगन पडल्याबरोबर राजा सुग्रीवाची झाली. दोन्हींचे हृदय झाले एका तेची निज सख्याचे सख्य आण प्रमाण देता भाका तो लौकिक अति अल्प. मग एवढा आनंद झाला. एवढं त्या ठिकाणी प्रेम दोघांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी सामावलं गेलं. मितूपणा संपला गेला. सख्यत्व त्या ठिकाणी निर्माण झालं. त्याला असणारी दुसरी उपमाच म्हणजे त्या ठिकाणी द्यायला येत नाही. जर या दोघांच्या एकात्मतेविषयी उपमा जर द्यायला त्या ठिकाणी सांगितली गेली किंवा काही उपमा द्यायची म्हणलं फक्त लौकिकासाठी त्या ठिकाणी उपमा होईल. पण एवढं अवर्णनीय असणारं प्रेम म्हणले असणाऱ्या सुग्रीवाच्या आणि प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणामध्ये निर्माण म्हणले झालं. श्रीराम सख्या पुढे जाण बहिर्भूत आण प्रमाण भाकते ते केवळ तृण सका संपूर्ण श्रीराम. मग म्हणजे ज्या वेळी दोघांची एकात्म अवस्था त्या ठिकाणी झाली मग तिथं काही शपथ घेणं किंवा मी तुझं काम करतो तू माझं काम करणार का एकमेकाला वचन देणं शपथ घेणं कार्याविषयी त्या ठिकाणी बांधील राहणं हे काय उपयोग आहे का म्हणजे त्या ठिकाणी काय करण्याची गरज राहील का. ज्यावेळी तिथं मितूपणा त्या ठिकाणी संपला गेला संशय सगळा त्या ठिकाणी मावळला गेला.
मग तिथं भाग घेणं शपथ घेणं हे फक्त लौकिकासाठी त्या ठिकाणी राहील अशी अवस्था दोघाची आणि त्या ठिकाणी म्हणली झाली. श्रीराम सख्याची थोरी अति आगाध चराचरी ते सख्य पावनी वानरी जय जयकारी गरजती. मग प्रभू रामचंद्र हे कसं आहे त्या ठिकाणी एकदा दिलेलं वचन आहे ते वचन पूर्ण केल्याशिवाय म्हणजे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी राहत नाही. आणि ही सख्य करण्याची जी थोरवी असणाऱ्या रामाची ती वानरांनीही त्या ठिकाणी जाणली गेली म्हणजेच असणाऱ्या हनुमंतरायाने आणि सुग्रीवानी त्या ठिकाणी जाणली गेली. मग इथं शपथ घेण्याची अनाभाका घेण्याची काही गरज नाही. त्या ठिकाणी राम हा एक वचनीय त्या ठिकाणी आहे ह्याची जाण असणाऱ्या वानर मंडळीला असणाऱ्या सुग्रीवाला हनुमंतरायाला त्या ठिकाणी झाली. म्हणून असणाऱ्या तिघालाही अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. श्रीराम स्वयं नरपती सुग्रीव स्वयं वानरपती दोघा सख्यत्वाची स्थिती अनन्य प्रीती आल्हाद. मग इकडं असणारा म्हणजे नर म्हणजे असणारा मानव मानवाचा राजा असणारा त्या ठिकाणी किंवा मानवाचा प्रतिपादन करणारा असणारा प्रभू रामचंद्र आहे आणि इकडं वानराचा राजा असणारा वानराचा प्रतिपादन करणारा त्या ठिकाणी राजा सुग्रीव आहे त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेस दोघांचं एकात्मता त्या ठिकाणी झाली सख्यत्व त्या ठिकाणी झालं मग तिथं भेदच म्हणजे शिल्लक त्या ठिकाणी राहिला नाही. दोघांचं दुःखही एक असल्यामुळे त्या ठिकाणी कुणाला एकमेकाला असणारा आधार त्या ठिकाणी वाटू लागले. दोघालाही आनंद होऊ लागला. जैसी प्रीती सुवास सुमना जैसी प्रीती जीवा म्हणा तैसी प्रीती सुग्रीव रघुनंदना अनन्य जाणा अति प्रीती. कशी प्रीती दोघात एकमेकात एवढं आवड त्या ठिकाणी निर्माण झाली एवढं प्रेम त्या ठिकाणी निर्माण झालं. कसं झालं असणारं फूल असावं आणि त्या फुलापासून जसा सुगंध त्या ठिकाणी बाजूला होत नाही किंवा फुलाला जसा सुगंध त्या ठिकाणी चिटकून राहतो तशी असणारी अवस्था आणि या राम आणि असणाऱ्या सुग्रीवाची त्या ठिकाणी म्हणली झाली. जैसी प्रीती गुळ गोडीसी जैसी दीपका प्रकाशी नाना रसा आणि उदकासी रामा सुग्रीवासी अति प्रीती. किंवा म्हणजे कशी असणारा त्या ठिकाणी दिवा असावा आणि दिव्याचं तेज त्या ठिकाणी असावं. दिव्याला सोडून तेज त्या ठिकाणी कदापि जात नाही किंवा विसरत नाही. किंवा असणारा गुळ आणि गुळाची असणारी गोडी त्या ठिकाणी जशी एकरूप असते त्या ठिकाणी गुळ आणि गुळाची असणारी गोडी त्या ठिकाणी एकमेकाला सोडून जसं जात नाहीत तशी अवस्था असणाऱ्या सुग्रीव आणि रामांची झाली. सुग्रीवे पाहता श्रीरामचंद्र श्रीरामे पाहता वानरेंद्र प्रीती पाहता एरा दोहींच्या नेत्रा नवे तृप्ती. मग म्हणजे एवढी आवड एवढं प्रेम दोघांचं एकमेकात मध्ये त्या ठिकाणी झालं की किती बी असणाऱ्या वानराचा राजा असणारा सुग्रीव आणि मानवाचा राजा असणारा प्रभू रामचंद्र किती बी दोघांनी एकमेकाकडे त्या ठिकाणी पाहिलं गेलो तरी डोळ्याची तृप्तीच होत त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हती. सारखं म्हणजे दोघाला एकमेकाकडे त्या ठिकाणी बघत राहावं असा भाव दोघालाही त्या ठिकाणी आणि होऊ लागला. जैसी प्रीती चकोर चंद्रा तैसी प्रीती सुग्रीव रामचंद्र जैसी प्रीती जळा जळचरा तैसी वानरा श्रीरामी. जशी असणार प्रेम म्हणजे असणाऱ्या चंद्रामृत म्हणजे त्या ठिकाणी प्राशन करण्यासाठी त्या ठिकाणी जसा चकोर पक्षी म्हणजे त्या ठिकाणी एकटक त्या ठिकाणी बसतो जसं चकोर पक्षाला म्हणजे चातकाला जसं चंद्राचं म्हणजे प्रेम त्या ठिकाणी लागतं तसं म्हणजे असणारा त्या ठिकाणी काय जसं म्हणजे असणारा पुन्हा म्हणजे असणारा जसं जलचर प्राणी असतात उदाहरणार्थ मासा जसा पाण्याशी एकरूप त्या ठिकाणी राहतो पाण्याला सोडून थोडंही मासा त्या ठिकाणी बाजूला राहू शकत नाही तशी राजा सुग्रीवाची आणि राजा प्रभू रामचंद्राची एक रूपता म्हणली त्या ठिकाणी झाली गेली. ऐसी श्रीरामा वानरा प्रीती श्रीरामी वानरा अनन्य भक्ती ऐशिया प्रेम प्रीती पाहता तृप्ती नवे नेत्री. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्रालाही आपला असणारा भक्त सुग्रीव आहे त्या सुग्रीवाविषयी एवढं प्रेम त्या ठिकाणी निर्माण झालं
आणि राजा सुग्रीवालाही आपला असणारा स्वामी प्रभू रामचंद्र या रामाच्या भक्तीमध्ये सर्वस्व त्या ठिकाणी वाहून द्यायचं. म्हणून रामाच्या भक्तीमध्ये लीन असणारा त्या ठिकाणी राजा सुग्रीवी झाला. एवढं एकात्मता असणाऱ्या सुग्रीवानी रामांच्या मध्ये त्या ठिकाणी म्हणले घट्ट निर्माण झाले. श्रीराम सुग्रीव मारुती तिघा झाले अनन्य प्रीती मग बैसोनी सुख संमती अनुवादती निज गुज. मग एवढा त्या ठिकाणी आनंद निर्माण झाला. या दोघांमध्ये सख्यत्व करणारा हनुमंतराय आहे. हनुमंतराया सुग्रीव राजा प्रभू रामचंद्र आणि असणारे लक्ष्मणजी या चौघामध्ये एवढी अनन्य प्रीती त्या ठिकाणी निर्माण झाली. ही एकमेकाला सोडूनच त्या ठिकाणी जाऊ नये असं त्या ठिकाणी वाटायला लागलं. एकरूप झाले. सगळ्याचा मेळा त्या ठिकाणी बसला गेला आणि पुढच्या असणारा त्या ठिकाणी संभाषण करण्यासाठी चौघ जण मिळून काय बोलू लागले. सुग्रीव म्हणे श्री रघुपती तुम्ही आले जेचेनी आरती ते म्या देखिली सीता सती गगनागती पैनेता. मग आता दोघांची एकात्मता झाली. दोघांनाही आनंद प्रेम एकमेकाविषयी त्या ठिकाणी वाढलं गेलं आणि बोलत बोलत म्हणजे तिथं गप्पा मारी त्या ठिकाणी बसले. त्यावेळेस राजा सुग्रीव त्या ठिकाणी समोर आले. प्रभू रामचंद्राला सांगू लागले रामा तुम्ही ज्या कार्यासाठी इथं आलेला आहोत ज्या असणाऱ्या सीतामाऊलीचा शुद्धी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहोत ती असणारी सीतामाऊली म्हणजे मी डोळ्यानं म्हणले त्या ठिकाणी आणि पाहिली गेली. किती श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. सुग्रीव म्हणे श्री रघुपती तुम्ही आले जिचेची आरती ते म्या देखिली सीता सती गगनागती पैनेता. सुग्रीव म्हणू लागला रामा तुम्ही ज्या कार्यासाठी आला जिच्या सिद्धीसाठी त्या ठिकाणी आला ती सीता म्या डोळ्यानं पाहिली. रावणाचे खांदेवरी वेगे नेता गगनांतरी आम्ही देखिली वानरी श्रीराम गजरी आकंदे. रामा रामा म्हणजे ज्या वेळेस असणारा राजा रावण म्हणजे खांद्यावर सीता माऊलीला ठेवून म्हणजे त्या ठिकाणी घेऊन जात होता आकाश मार्गे त्यावेळेस सीता माऊली वाचवा सोडवणूक करण्यासाठी धावा म्हणून म्हणले मोठमोठ्यानं म्हणले त्या ठिकाणी दुःख करून आरडत म्हणले होत्याही मी ऐकलं. श्रीराम राया धावा धावा राघवा तू सवेग पावा घेऊनी लक्ष्मणाचे नाव दीर्घ स्वरे आक्रंदे. एवढंच नाही रामा रघुनंदना लवकर धावा मी संकटात आहे. राजा रावणाच्या तावडीत त्या ठिकाणी सापडलेले आहे. त्याच्यातून सुटका करण्यासाठी राम लक्ष्मणा लवकर धावत त्या ठिकाणी या म्हणून लक्ष्मणाचं मी नाव त्या ठिकाणी घेत होत्या. राम नाम सीतारवर वानरी एकिला पै सर्व अनिक झाले तिला घव ते अति पूर्व ऐक्य स्वामी. मग ज्या वेळेचा राजा रावणाच्या खांद्यावर बसून सीता त्या ठिकाणी जात होत्या दुःखाचा टाहो त्या ठिकाणी पडत होत्या रामनामाचा असणार स्मरण त्या ठिकाणी करत होत्या आणि हेच रामनाम म्हणले वानरांनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं. वानराच्या कानावर रामनाम त्या ठिकाणी पडलं गेलं. तवा असणाऱ्या वानर मंडळींनी काय म्हणले लागव त्या ठिकाणी केलं. याची पर्वत शिखरी आम्ही असता पंचा वानरी उत्तरवासिया सीता सुंदरी सालंकारी त्या गेले. मग म्हणले त्या ठिकाणी आम्ही 5 जण म्हणले ह्याच पर्वतावर म्हणले त्या ठिकाणी वानर मंडळी म्हणले बसलेलो होतो आणि ही आम्ही 5 वानर त्या ठिकाणी बसलेलो असताना उत्तर दिशेकडून म्हणले असणारा त्या ठिकाणी राजा रावण म्हणले सीतामाईला घेऊन म्हणले त्या ठिकाणी जात होता. त्यावेळेस असणाऱ्या सीतामाईनं म्हणले फडक्यात बांधून म्हणले अलंकार आणि त्या ठिकाणी आमच्याकडे टाकले गेले. लक्षणीय हनुमंता वस्त अलंकार सांडी सीता ते आले हनुमंताच्या हातास भाग्य म्हणूनिया. आणि असणारा राजा रावण घेऊन जात असताना सीता माऊलीनं खाली म्हणजे वानर त्या ठिकाणी पाहिली आणि वर्ण म्हणजे असणारा त्या ठिकाणी गटुड म्हणजे अलंकाराचं त्या ठिकाणी टाकलं. ते हनुमंताकडे बघून टाकलं आणि ते टाकलेलं गटुड म्हणजे हनुमंताच्याच हातात म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त झालं. श्रीराम नामाचे उत्तरीय वस्त्र राम नामांकित अलंकार अम्मा दाखविले समग्र राखे निरंतर मारुती. मग राम नामाचं असणारं वस्त्र त्या ठिकाणी होतं आणि जे दागिने त्याच्यात होते अलंकार होते ती बी म्हणजे असणाऱ्या राम नामांकित दागिने त्या ठिकाणी होते.
हे हनुमंतरायानं बघितलं गेलं. वस्त्र अलंकार रामनामांकित त्या ठिकाणी आहे, म्हणून ते रामनाम त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर हनुमंतरायाला अतिशय प्रेम त्याच्याविषयी निर्माण झालं. म्हणून म्हणजे ते गटुडं हनुमंतरायानं म्हणजे जतन करून स्वतःजवळ ठेवलं. रामनामी ज्या विश्वास असे भाग्य सभाग्य ज्यास त्याची पावती श्रीरामवास भाग्य बहुवस हनुमंत. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी जे भक्त म्हणजे रामनामावर विश्वास त्या ठिकाणी ठेवतात, ज्याला रामनामाची प्रचिती त्या ठिकाणी आली, ज्याला विश्वास त्या ठिकाणी ठेवतात, ते भक्त म्हणजे असणारा रामनिवास त्या ठिकाणी साधतात. रामाच्या चरणाजवळ ते असणारे सद्भक्त त्या ठिकाणी जातात. कोण जातात? ज्यानं असणाऱ्या भगवंतावर विश्वास ठेवला, ज्यानं रामनामावर विश्वास ठेवला, ते सद्भक्त म्हणजे असणाऱ्या रामचरणाला त्या ठिकाणी पावतात. रामाचं दर्शन म्हणजे त्या सद्भक्ताला प्राप्त होतं. रामनामे दीर्घ स्वर सीता क्रंदे सुंदर आम्ही एकता समग्र हनुमान वीर खळवळला. मग म्हणजे असणारी सीता माऊली म्हणजे मोठमोठ्यानं म्हणजे आक्रंदन त्या ठिकाणी करत होत्या, रडत होत्या, धावा करत होत्या. रामनामाचं सारखं म्हणजे असणारा टाहो त्या ठिकाणी फोडीत होत्या. आणि हे रामनाम म्हणजे सीतामाईच्या मुखातून आलेलं रामनाम म्हणजे हनुमंतरायानं बघितलं. आणि हनुमंतरायानं काय विधान केलं सांगू का महाराज? म्हणजे ऐका पुढं. मारोनी राक्षस दुर्धर करोनी निधीनांचा उद्धार सोडवावया सीता सुंदर हनुमान सत्वर उसळला. मग हनुमंतरायाला हे रामनाम ऐकायला मिळालं. हनुमंतरायाला राग त्या ठिकाणी आला आणि दिनाचा उद्धार करण्यासाठी, राक्षसाचं निर्दालन करण्यासाठी, सीता माऊलीचा असणारी सुटका त्या ठिकाणी करण्यासाठी हनुमंताला आवेश आला. आणि दीर्घ असं उड्डाण म्हणजे हनुमंतरायाने आकाशाकडे केलं. रागे आपटोनिया सुफाटी वाटो वटारोनिया रक्तदृष्टी वळोनिया वज्रमुठी उठाउटी उडाला. मग असणारा त्या ठिकाणी राक्षसाचं निर्दालन करायचं, दिनाचा उद्धार करून सीता माऊलीचा असणारी सोडवणूक त्या ठिकाणी करायची म्हणून आवेश त्या ठिकाणी आला. असणाऱ्या शेपटीचा तडाखा जमिनीवर त्या ठिकाणी आदळला. डोळं लाल भडक त्या ठिकाणी केलं. वज्रमुठ आवळली गेली आणि तसंच वलमोठ उड्डाण म्हणजे आकाशाकडं हनुमंतरायाने मारलं. बस की चला आज्ञा प्रतिपाळी. हनुमंताचे निज उड्डाण गेले चक्रकर टाकोन तळी तेने धाके रावण गेला लंगोन सागरू. हनुमंताजी सांगतात, रामा आम्ही सीतेला पाहिलं. सुग्रीवजी सांगू लागले, पण हनुमंताला भयंकर राग आला. रामनामाचा आक्रोश आकाशामधून येऊ लागला. दीनजनाचा उद्धार करण्यासाठी कोणीतरी संकटामध्ये आहे हनुमंतानं पाहिलं. एवढा राग हनुमंताला आला. ध्रुव मंडळापर्यंत हनुमंताचं उड्डाण गेला. तेवढ्या वेळामध्ये रावण तळातून लंकेमध्ये निघून गेला. देखोनी लंकानाथ हनुमंत क्रोध करी शांत ऐसा एकोनी वृत्तांत अति स्मित श्रीरामा. आणि हनुमंताचं आवेश असल्यामुळं, स्फुरण आल्यामुळं हनुमंताचं उड्डाण ग्रहचक्र टाकून ध्रुव मंडळापर्यंत गेला. तेवढ्या वेळामध्ये रावण निघून गेला. मग हनुमंतानं राग शांत केला पण जमा करून ठेवला. आईशिया कोपाची चौघडी शांती बुडी साठविली. पाठीमाग 18व्या अध्यायामध्ये कथा आली, 9वी आली की ही जी क्रोध आहे ती शांती बुडीमध्ये साठवला. टाइम आला की राग बाहेर काढायचा, असं हनुमंताने विचार केला होता. राग होता पण अंतःकरणामध्ये साठवून ठेवला होता, असं या ठिकाणी सांगतात. कोणी वानराच्या गोष्टी विस्मयो सौमित्राच्या पोटी सीतालंकार पावया दृष्टी उठाउटी अनविले. आणि अशा पद्धतीने कथा ऐकली. रामचंद्राला आनंद वाटला, लक्ष्मणाला विस्मय वाटला. एवढी ताकद हनुमंताकडे आहे याचं आश्चर्य वाटला. आणि जी सुग्रीवानं सांगितलं होतं की आमच्याकडे अलंकार आहेत आणि ते अलंकार रामचंद्राला पाहण्यासाठी आणले. सीतालंकार वस्त्रासी हनुमंते दाखविले श्रीरामासी तेने धरोनी हृदयासी उक्सा भुक्सी स्पुंदत. आणि सुग्रीवानं ती लपवून ठेवलेलं, सांभाळून ठेवलेलं सीतेनं टाकलेले अलंकार घेऊन आल्याबरोबर रामचंद्राच्या समोर ठेवले. एवढी एकच बायकोची आठवण म्हणून रामचंद्र रडू लागले. आपल्याच पत्नीचे अलंकार आहे
तिच्या असणाऱ्या हातातल्या बांगड्या असतील, गळ्यातील माळा असतील, अशा प्रकारचे अलंकार पाहिले. रामचंद्राला दुःख झाला. सीते मदसी का रुसलीसी, पूर्व प्रीती का विसरलीसी, रागे मदसी का न बोलसी, कोटे गेली सप्रिय कांते. आणि त्या अलंकाराला पाहून रामचंद्र सांगू लागले, सीते माझ्यावरती रागवलीस, रुसलीस, काही गोष्टीचा माझा त्या ठिकाणी राग आला म्हणून माझ्या संघात आबोलाय, मला सोडून गेली. अशा पद्धतीचं दुःख रामचंद्र करू लागले. सीतेचे देखोनी अलंकार, श्रीराम करी विलाप थोर, मूर्छित पडे सत्वर, विसज्ञ अतिविवाळ. आणि सीतेचे अलंकार पाहिले, तिचे दागदागिने अंगावरचे पाहिले, जे असणारे त्या ठिकाणी दिलेले होते अनुसया मातेने, ती सगळे अलंकार पाहिल्यानंतर ना रामचंद्राला दुःख झालं आणि विरहामध्ये रामचंद्र मूर्छित पडले असं सांगतात. श्रीरामाची ऐकोनी व्यथा, सुग्रीवासी परमावस्था, सावधान करोनी श्री रघुनाथा, होय बोलता पुरुषार्थ. आणि रामचंद्राची अवस्था पाहिली, सीतेविषयीच प्रेम पाहिलं, त्यावेळेस सुग्रीवाला चिंता वाटली. सुग्रीव कळवळला आणि कळवळून प्रेम आवेशानं सुग्रीवजी काय बोलतात ऐका. स्वामी तुझं मज सख्य झाले असता, तुझी निवार वेना व्यथा, तरी लागली लाज मित्रार्थ, आणि सीता शोधोनी. आणि रामचंद्राची अवस्था पाहून सुग्रीवाने बोलायला सुरुवात केली, रामा मी तुमचा मित्र आहे आणि आता तुमचं आमचं सत्य झालं असताना तुमची सीता कुठेही असू द्या, एकाच क्षणामध्ये मी आणेल, तरच तुमचा मित्र म्हणवण्याच्या पात्रतेचा आहे असं सुग्रीवजी बोलतात. कळी काळाची मर्गती मान, ऐसे माझे चौघे प्रधान, अमित मिळवीन वानरांचे सैन्य, सीता शोधोन आणीन. रामा तुमची सीता आणण्यासाठी फक्त 4 प्रधान माझे बलवान आहेत, बाकीचे वानर आहेतच, पण त्या चौघामध्ये एवढी ताकद आहे, कळीकाळ जरी समोर आला तरी त्या कळीकाळाची मान मोडायची ताकद माझ्या 4 प्रधानामध्ये आहे. नळ, नीळ, जांबुवंत आणि हनुमान. त्या नळ निळामध्ये अफाट ताकद आहे. जांबुवंत तर विचारायचंच नाही महाराज, तरुण असताना वामन अवतार होता भगवान श्री विष्णूचा. ह्या राम अवतारामध्ये वृद्ध आहे आणि कृष्ण अवतारामध्ये कृष्णा बरोबर कुस्ती खेळतोय, एवढा जांबुवंत आहे, पहिलवान, ताकदवान. आता थोडीशी म्हातारपणामुळे ताकद कमी आहे, तरी सुद्धा अफाट शक्ती आहे. आणि हनुमंताचं तर विचारूच नका, कळी काळाला पायावरती लोळवतील एवढे 4 प्रधान माझे बलवान आहेत. स्वर्ग मृत्यू पाताळी, नेता असता जनक बाळी, घेऊन या जगदांडोळी, सीता वेल्लाळी आणीन. रामा तुम्ही टेन्शनच घेऊ नका, सीता कुठेही असू द्या, स्वर्ग पाताळ मृत्यूच्या ठिकाणी असू द्या, वानर तिथं जातील. आणि आलतीच महाराज, पंढरपूर पर्यंत आली होती वानर. सुग्रीवाने सांगितलं होतं, बघा पंढरपूरला चंद्रभागेत लपलाय का रावण सीतेला घेऊन. आवो बळ महो बळ धृत शंकरी, पांडुरंग महाक्षेत्री, वेणुनाद भीमा तिरी, सीता सुंदरी शोधावी. सुग्रीवराजाने सांगितलं होतं, जावा म्हणले भीमा तिरीला, तिच्या असणाऱ्या किनाऱ्यावरती पांडुरंग क्षेत्र म्हणत होते तेव्हा, त्या ठिकाणी बघा आहे का सीता. आणि स्वर्ग मृत्यू पाताळच्या ठिकाणी कुठं जरी लपला तो रावण सीतेला घेऊन, तरी त्याला शोधून आणतील असे माझ्याकडे दळ आहे. सुग्रीवजी बोलतात, श्रीरामा वाहतो तुझी आन, सीता आणीन मी शुद्धी करोन, पुढती शिवतो तुझे चरण, परम प्रमाण हे माझे. आणि रामचंद्र तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, सीता कुठही असू द्या, ह्या स्वर्ग मृत्यू पाताळाच्या ठिकाणी सीता कुठं जरी असेल तरी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की त्या सीतेला शोधून तिची शुद्धी घेऊन आम्ही इथे येतो. सुग्रीवजी बोलतात, रुदन करू नको श्रीरामा, एक माझी प्रमाण सीमा, अधपतन जाण मज प्लवंगमा, श्रीराम सीता जरी मी नाही. आणि रामचंद्राला सांगतायत, सुग्रीव राजा रामा रडू नका, अहो तुमची सीता जर मी आणली नाही तर मी अधपतनाला जाईल, मी नरकाला जाईल. माझं प्रमाण आहे, साक्ष आहे की मी तुमची सीता कुठेही असू द्या
तिची शुद्धी किंवा तिला घेऊन येतो, हे माझं वचन आहे, माझं प्रमाण आहे. आणि ते जर मला करता आलं नाही तर मी अधपताला जाईल, नरकाला जाईल, असं सुग्रीवजी सांगतात. सीता शुद्धी सांडोनी श्रीरामा जरी गुंतेन अनिके कामा तरी वानर अधम जन्मा श्रीराम सीता जरी नानी. आणि सुग्रीवजी सांगतायत, रामा, जोपर्यंत तुमची सीता तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत मी बाकीची कोणतीच कामाला हात लावणार नाही, कुठल्याच कामामध्ये गुंतणार नाही. फक्त लक्ष एकच असेल की तुमची सीता शोधणं. तुमची सीता तुम्हाला मिळेपर्यंत मी दुसरं कोणतंही कार्य हाती घेणार नाही, असं सुग्रीवजी बोलतात. सांडोनी सीता शुद्धीच्या क्रमा जरी मी लागेल अनिके कामा तरी धिक्कार माझी या जन्मा श्रीरामा सीता जरी नानी. आणि रामचंद्र सीतेचं कार्य, सीतेला शोधण्याचं कार्य सोडून मी जर दुसऱ्या कामामध्ये गुंतलो तर माझ्या जीवनाला अर्थ नाही, माझ्या जगण्याला किंमत नाहीये. तुमचं कार्य पूर्ण करील, तुमची सीता तुम्हाला मिळवेल, असं सुग्रीवजी सांगतात. सीता वियोग विभ्रमा दुःख न करी श्री रघुत्तमा निमेष आणि न श्रीराम रमा प्रताप गरिमा पाहे माझी. आणि त्यावेळेस सुग्रीवजी सांगतायत, रामा, तुम्ही सीतेच्या विरहामध्ये दुःख करू नका. एकाच निमिषामध्ये सीता कुठेही असेल तरी मी आणतो, कारण आमच्यापाशी अफाट प्रताप आहे, सैन्य आहे, दळ आहे, संपत्ती आहे, ताकद आहे. त्यामुळे सीता कुठेही असेल तरी घेऊन येतो, सुग्रीवजी सांगतात. लाजविला पितामह ब्रह्मा लाजविला पूर्व जन्म महिमा लाजविले क्षात्र धर्म सीताराम श्रीरामा सीता जरी नानी. आणि त्यावेळेस सुग्रीवजी सांगतायत, रामा, मी जर तुमचं कार्य केलं नाही तर आमचे पूर्वज ब्रह्मदेव जे आहे, कालच ऐकलं ना आपण, ब्रह्मदेवाचा नातू असणार आहे सुग्रीव आहे. आमचे पूर्वज ब्रह्मदेव, त्यांना सुद्धा लाज वाटेल मी वचन देऊन जर कार्य केलं नाही. क्षत्रिय धर्म आहे आणि त्या क्षत्रिय धर्माला सुद्धा लाज येईल. सगळे असणारे आमच्या पूर्वजाला लाज येईल. जर तुमचं कार्य केलं नाही, सीता आणली नाही तर आमचं सगळं पूर्वज स्वतःला त्यांची लाज वाटेल, असं माझ्याकडून कृत्य घडेल, सुग्रीवजी सांगतात. कोणी सुग्रीवाचे वचन हास्य करी श्री रघुनंदन तुझं राज्य दारा जितल्या विन सीता स्मरण मज नाही. आणि त्यावेळेस सांगू लागले, रामचंद्र हसले सुग्रीवाच्या बोलण्यावरती. आणि रामचंद्राने सांगितलं, सुग्रीवा, तू माझी सीता आणशील बरोबर आहे, पण आधी तुझं कार्य करायचंय. मला तुला पत्नी आणि राज्य दिल्याशिवाय मी माझ्या पत्नीला शोधायला एकही वानर पाठवणार नाही. आधी तुझी पत्नी आणि तुझं राज्य तुला मिळेल, मिळाल्यानंतर मग सीता शुद्धीचं बघू, रामचंद्र बोलतात. मित्र कार्या पुढे जाण सीता शुद्धी मजत्र समान वाहतो दशरथाची आन सत्य जान सुग्रीवा. आणि रामचंद्र सांगतायत, सुग्रीवा, तू माझा मित्र आहे आणि माझ्या मित्राच्या कार्यापुढं सीता शुद्धी ही गवताप्रमाण आहे. आधी मित्राचं कार्य पूर्ण झालं पाहिजे. दशरथांची शपथ घेऊन सांगतो, आधी तुझं कार्य करायचं, मग सीता शुद्धी करायची, असं सांगतात. जे तू बोललासी निर्वाण ते मज मानिले प्रमाण तुझे कार्य न होता पूर्ण सीता गमन मज निंद्य. जेवढं जेवढं तू बोललेलं आहे ते प्रमाण आहे. मला माहिती आहे तू करू शकशील, तुझ्यापाशी ताकद आहे, तुझ्यापाशी शक्ती आहे, तुझ्यापाशी यश कीर्ती प्रताप आहे, सगळं करू शकतील. पण जोपर्यंत तुझं कार्य होत नाही तोपर्यंत सीता आणली तरी ते मला निंदनीय आहे, असं सांगतात. वैश्वदेव बळी विद्वान न करिता भोजन निंद्य जाण तेवी तुझे कार्य करिता पूर्ण सीता आगमन मज निंद्य. आणि त्यावेळेस सांगू लागले, वैश्वदेव म्हणजे अग्निदेव. अग्निदेवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण केलं तर ते भोजन निंदनीय आहे. तसं तुझं कार्य पूर्ण झाल्याशिवाय सीता जरी इथं आणली तरी ते निंदनीय आहे, रामचंद्र बोलतात. तेच की ही आधी बसू द्या, म्हणजे गड्याचा आवाज पुन्हा बरं ते तुझं असतं बसू दे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः.
न करिता संध्या स्नान यज्ञादी कर्मे निंदे जाण तेवी तुझे कार्य न होता पूर्ण सीता गमन मज निंद्य. आणि कोणत्याही प्रकारचं संध्या स्नान यज्ञाधिक कर्म करायचं म्हटल्यानंतर ना संध्या स्नान लागतं. संध्याकाळी आंघोळ करून यज्ञाधिक कर्माला काही नियम असतात आणि एकांतामध्ये भजन करायला कुठलेही नियम नाही, एकांतामध्ये नामस्मरण करायला नियम नाही. पण पुतीला यायला कमीत कमी हातपाय तरी धुतलेलं पाहिजे. आपल्याला संध्या स्नान नाही होत पण हातपाय तरी धुतलेलं पाहिजे, शुद्ध आचमन पाहिजे. त्यामुळे यज्ञाधिक कार्य करत असताना संध्या स्नान गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगतात. जरी तुवा येथे आणली सीता तुझे कृत कार्य न होता तिसी मी न पावे सर्वता मज आन दशरथाची. आणि त्यावेळेस रामचंद्र सांगतायत सुग्रीवा, जरी तुला तुझी पत्नी मिळाली नाही आणि तू जरी माझी पत्नी इथं आणली तरी त्या सीतेकडे मी बघणार सुद्धा नाही. कारण स्त्रिया सीतेशा जाण असंख्य मिळतील संपूर्ण. तैसा न भेटे सखा लक्ष्मण सांडीन प्राण या लागी. राम म्हणते स्त्रिया कितीतरी भेटलेल्या. तसं तुझं कार्य झाल्याशिवाय तुला पत्नी राज्य मिळाल्याशिवाय तू जरी इथं स्त्री सीता आणली तरी सीतेकडे मी बघणार सुद्धा नाहीये रामचंद्र सांगतात. सीतेची आधी कोठे गमन शुद्ध केल्या मग आगमन वाळी वदा लागी जाण हे वेदान तव नाही. आणि सुग्रीवजी रामचंद्र सांगतायत सुग्रीव आहे बघ, आपल्याला माहिती नाही सीता कुठं आहे. आधी सीता कुठं आहे ती बघायचं, तिला हुडकायचं, मग जायचं. एवढा कुटाणा करत बसण्यापेक्षा आयतं कार्य तुझं आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे वाली कुठं आहे, तुझी बायको कुठं आहे, सगळ्यांना माहित आहे. मग आयतं कार्य करणं सोपं का हुडकून करणं सोपं? त्यामुळे आधी तुझं कार्य करू रामचंद्र सांगतात. आधी साधीन मित्र कार्यार्था मग शोधून आणि न सीता धनुष्यबाण घेऊन हाता वाळी वितरता निघाला. आणि त्यावेळेस सांगितलं आधी सीतेचं आधी तुझं कार्य करायचं, तुला तुझी राज्य आणि पत्नी मिळवून द्यायचं, मग सीतेचं बघू. तुझं कार्य करण्यासाठी रामचंद्राने हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि सुग्रीवाला त्याचं राज्य पत्नी देण्यासाठी निघाले. सुग्रीवा ऐक सावधान जेणे केले तुझे दार हरण त्या वाळीचा घेईन प्राण तीक्ष्ण बाण सोडोनी. रामचंद्र सांगतायत सुग्रीवा लक्ष देऊन ऐक, ज्या वालीनं तुझ्या पत्नीचं हरण केलं त्या वालीला मी एकाच बाणामध्ये मारून टाकतो असं रामचंद्र बोलतात. माझे बाण आधी तिकट मंत्रोनी मारीन सदट तेने वाळीचा छेदोन कंटा करीन सपाट बाण एके. माझ्या बाणामध्ये अद्भुत सामर्थ्य आहे, माझे बाण तिखट आहे. माझे बाण जर लागला तर वाली वाचणार नाही, म्हणून माझे बाण सोडून एकाच बाणामध्ये मी त्या वालीला मारीला रामचंद्र सांगतात. वज्रे हानी तला पर्वत जैसा विकुडे पृथ्वी अंत तैसा वाळी वेदान येत रुधिरोक्षत देखतीसी. आणि वज्र हाणल्यानंतर ना वज्र कितीही मोठा पर्वत असला तरी वज्र छोटस असतं आणि ती वज्र पर्वताचं पीठ करून टाकतं. तसं मी बाणानं त्या ठिकाणी त्या असणाऱ्या त्या वालीला मारून टाकील आणि तुझी पत्नी सोडविला रामचंद्र बोलतात. शोभला देखुनी श्री रघुनाथा सुग्रीवे चरणी ठेविला माथा वाळीची या आधी पुरुषार्था सावधानता अवतारी. आणि रामचंद्र शोभलेले आहेत, रागवलेले आहेत. सुग्रीवानं पाहिलं, सुग्रीव रामचंद्राच्या पाया पडला आणि मग वालीचा जो पुरुषार्थ आहे, वालीची काय ताकद आहे तो सुग्रीवा रामचंद्राला सांगू लागला. अरुणोदया पूर्वी जाण अविश्रमे श्रमवीन सप्त समुद्री करी स्नान अर्धक्षण न लागता. आणि सुग्रीवजी सांगतायत रामा, ज्या वालीला तुम्ही एकाच बाणात मारायचं म्हणताव तो वाली अरुणोदयापूर्वी उठायचा. आपल्याला 10 वाजले तरी जागेत नाही महाराज. तो पहाटे उठायचा, सूर्योदयाच्या आधी उठायचा आणि 4 समुद्राचं स्नान करायचा. एवढी ताकद त्या वालीकडे होती आणि सप्त समुद्रामध्ये तो स्नान करत होता अर्ध्या क्षणाच्या आतमध्ये अरुणोदयाच्या पूर्वी असं सुग्रीवजी बोलतात. वाळी स्वहस्ते पर्वत सवेग टाकी गगनांत
वामहस्ते स्वैशलित शतमुशत गिरीवर. आणि त्या वालीची ताकद सांगतोय रामा. तुम्ही ज्या वालीला एकाच बाणात मारायचं म्हणताय तो वाली 100 पर्वत उजव्या हातानं वर फेकायचा आणि डाव्या हातानं झेलायचा. लहान लेकर ते गोटे असतात बघा असे झेलतात. तसं ते असणारे 100च्या वर पर्वत उजव्या हातानं वर टाकायचे आणि डाव्या हातामध्ये झेलायची पर्वत एवढी ताकद त्या वालीकडे आहे. महिषासुराचा ज्येष्ठ सुत दुदुंबी नाम महिषा अति विख्यात. युद्ध लागी परमौदित विचरित तीही लोकी. आणि महिषासुराचा मोठा असणारा मुलगा त्याचं नाव दुदुंबी आहे. महिषासुर जगदंबेनं महिषासुराला मारलेला आहे त्याचा असणारा मुलगा महिषासुर त्याचं नाव होतं. आणि त्याच्यापाशी अफाट ताकद होती. म्हणून तो आपल्या बळवान आपल्या ताकदी बरोबर कोणी भेटतोय का म्हणून त्रिभुवनामध्ये तो हिंडू लागला. दुदुंबी जाऊनी पाताळासी युद्ध मागे वरुणापासी. त्याने धाडिले हेमाद्रीपासी जाय त्यासी युद्ध करी. आणि तो असणारा दुदुंबी गेला पाताळामध्ये. वरुण देवाला म्हणला महाराज बघायचं का. महाराज म्हणले नको आम्ही पुती पुराण सांगणारे माणसं आहेत आमच्याकडे कुठं. आम्ही युद्धाच्या भानगडीत पडत नाही. मग वरुणानं सांगितलं तू जा म्हणले ते हिमालय पर्वताकडे त्याच्याकडे अफाट ताकद आहे. आम्ही कुठं आम्ही भांडणामध्ये नसतो. वरुण देवानं त्याला नमस्कार केला आणि हिमालयाकडे त्या दुदुंबीला पाठवला. दुदुंबी येऊनी युद्धार्थ हेमाद्रीचे पाचारित. तो म्हणे मे यथार्थ शक्त जाय युद्धार्थी तू यमापासी. आणि दुदुंबी गेला हिमालयाकडे. हिमालय म्हणला केला असतं पण आता थंडीचा मोसम आहे त्यामुळे माझं अंग जरा गार पडलंय त्यामुळे आता नको तुझ्या बरोबर युद्ध करायला. तू असं कर यमाकडे जा. ते यमाकडे ताकद आहे. तुझं आणि यमाचं युद्ध होईल. तुझी जे काही ताकद आहे अंगामधली ते यम राजा पूर्वीला असं म्हणून यमाकडं त्या हिमालयानं दुदुंबीला पाठवला. दुदुंबी पाचारी यमासी यम विचारी मानसी. वाळी हस्ते मृत्यू यासी त्याने त्यापासी धाडिले. मग लगेच गेला ते यम लोकाला गेला आणि यम लोकापाशी गेला आणि यमाला बोलवलं युद्धासाठी. यम म्हणला तुझं बघण्यापेक्षा तुझं पंचांग बघतो. कारण यमाकडे तीच डिपार्टमेंट आहे. कुणाचं मरण कुणाच्या हातात आहे कुठं आहे कसं आहे सगळं यमाला माहिती आहे. त्यामुळे यमानं त्याचं कुंडली काढली पंचांग काढलं कुठं मरण आहे किष्किंधेत मरण आहे. मग यम म्हणला आपण आपल्या हातून मरतच नाही. ह्याचा अजून टाइम आलेला नाही. ह्याची अजून वेळ आलेली नाही तोपर्यंत जगू द्या. वेळ आली की पुन्हा सोडायचं नाही. म्हणून यमानं सांगितलं बाबा तू किष्किंधेला जा आणि त्या वाली बरोबर युद्ध कर. म्हणून किष्किंधेकडे दुदुंबीला यमानं पाठवलं. यम म्हणे दुदुंबीसी मज युद्ध न करावे तुझसी. तू युद्ध करी वाळीसी तो समबळेसी बळिष्ठ. आणि यमानं दुदुंबीला सांगितलं म्हणले नाही मला तुझ्या बरोबर युद्ध करता येत आम्ही हारलो. कारण यमानं सांगितलं नाही आता याचा अजून टाइम आलेला नाही. टाइम आला की आपण सोडायचं नाही. टाइमाच्या आधी आपल्याला कोणालाही उचलता येत नाही. म्हणून लगेचच त्याला सांगितलं जा तू किष्किंधेला. आणि किष्किंधेला गेल्यानंतर ना तिथं वाली राज्य करतो. त्या वाली बरोबर तू युद्ध कर. यम दुदुंबीला बोलू लागला. वानर बाळी महाबळी सबळ योद्धा आतुर बळी. पाहता ये भूमंडळी रणवंदळी करील. आणि तो असणारा वाळी बलवान आहे. तुझ्या भुजाची जेवढी ताकद आहे तुझ्या अंगामध्ये शक्ती आहे तो तुझी सगळी रवंदळी करल तुझी होळी करल एवढी ताकद त्या वालीकडे आहे. यम सांगू लागला. वाळी युद्ध तृष्ण तृषित तूही युद्धासी अति उद्धंत. वाळीपासी जाऊन त्वरित युद्ध पुरुषार्थी करीत्यासी. आणि त्या वालीला युद्धाची भूक लागलेली आहे आणि तुला बी त्या ठिकाणी युद्धाची भूक आहे. त्यामुळे तुम्ही दोघही जावा आणि दोघही जाऊन त्या ठिकाणी असणारे त्यांच्या बरोबर युद्ध करा असं सांगतात. तू मनसी वाळी कोण किष्किंधेचा राजा जाण. त्यासी करावे युद्ध दारुण अंगवाहन पाहो तुझी. आणि तू जर विचारलं वाली कोण आहे तर मला माहित आहे कोण कुठं राहतंय. घर नंबर सहित माझ्याकडे रेकॉर्ड असते. उचलायच्या टायमाला अडचण नको. त्यामुळे जगात कोण कुठं राहतंय सगळं मला माहिती आहे. किष्किंधेला जा आणि किष्किंधेचा राजा असणारा तो वाली आहे त्याच्या बरोबर जाऊन युद्ध कर. यम दुदुंबीला बोलू लागला. ऐसी ऐकता वचन दुदुंबी सवेग आला जाण.
हा कोणी पावला किष्किंधा भुवन करी गर्जन युद्धार्थ. अशा पद्धतीचं बोलणं ऐकलं. दुदुंबी वेगानं आला, सवेग लगेच आला, वेळ लावला नाहीये. डायरेक्ट यमलोकातून किष्किंधेमध्ये आला आणि आल्यानंतर वालीच्या नावानं युद्धासाठी पाचारण करू लागला. येथे कोण सबळ बाळी त्याने बाहेर निघावे याची काळी. युद्ध यावे मज जवळी रणरांगोळी मी करीन. आणि किष्किंधेमध्ये गेला आणि बाहेर उभारून ओरडू लागला, कोण वाली आहे या राज्यामध्ये? ज्याचं वर्णन यमानं करावं असा कोण जगतामध्ये वाली श्रेष्ठ आहे? त्यानं बाहेर या, माझ्या बरोबर युद्ध करा. रण रवंदळी, त्या वालीची रवंदळी होळी करून टाकेला असं तो दुदुंबी बोलू लागला. ऐकोनी दुदुंबी युद्ध वादन वाळी करोनी उड्डाण. सन्मुखाला पयापन रागे गरजोनी बुबुकारे. अशा पद्धतीने ऐकल्यानंतर ना दुदुंबीचा शब्द ऐकले आणि वालीला राग आला. कारण माझ्या घरामध्ये येऊन मला बोलवतोय म्हणून त्या ठिकाणी वालीकडेही ताकद होती, अफाट शक्ती होती. म्हणून त्यानंही त्या ठिकाणी आवेश आला आणि युद्धासाठी निघाला. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. ऐकता भुभुकार आरोळी दुदुंबीची बैसली कांटाळी. म्हणे वानर हा महाबळी केव्या कळी संग्रामी. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार व आवादी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पद करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान युद्धासाठी आव्हान दुदुंबीने केलेलं आहे. आतनच आवाज टाकला, थांब आलो. थांब आलो म्हणलेला आवाज दुदुंबीने ऐकला. दुदुंबीची कंटाळीच बसली. मला ज्याच्या बोलण्यात एवढी ताकद आहे त्याच्या अंगात ताकद किती असेल. पहिल्यांदाच गार झाला, बोलण्यातच दुदुंबी गार झाला गेला. म्हणलं आता आपलं काय खरं नाही, आपल्या बरोबर हे असणार युद्धाच्या ठिकाणी असणार आपल्याला नक्की जिंकल, आपण हारल. अर्ध तर आवाजानेच, म्हणून सुरुवात भांडण बोलण्याने असते. तेव्हा अर्ध तर माणसाला गार करते ती बरं का. मग त्याच्यात जिंकला तर जिंकला. तशा प्रकारची दुदुंबीची अवस्था झाली. वाळी सिंहणीता मुष्टिघात दुदुंबी चौकळला हात. तेने धाके पळे वनात ती गुप्त आणि जमावा. काय केलं म्हणजे भांडणातच अर्धा गप तर झाला होता. तेवढ्यात पुढे आल्याबरोबर आपली मूठ वळली, दिशा अंगावर वाळीच्या टाकली. वाळीच्या टाकलं तर ह्याचाच हात उपाळला. म्हणलं काय खरं नाही, म्हणलं वाळी आता आपल्याला ऐकत नाही, पळून गेलेलं बरं. तिथून पळाला आणि कपट काळस्तर करून एका विवराच्या ठिकाणी दुदुंबी लपू लागले. प्रवेशात आणि दबिळी थापे आणि तला तया वेळी. अशुद्ध व मुनी भूतळी प्राण तात्काळी आपल्या असणारी लपण्याची जागा आहे. त्या लपण्याच्या जागेमध्ये दुदुंबी असा घुसणार. तेवढ्यात वाली पाठीमागून आला, दिले पाठीवर एक धक्का टाकल्याबरोबर उलटून असणारा दुदुंबी खाली पडला. नाका तोंडात रक्त, जागेवर पाणी बी मागू दिलं नाही. क्या मेला. त्या दुदुंबीचे कलेवर कैलास प्राय माथोर. श्रीराम पाय पासाचार अति दुर्धर सुरनरा. बघा प्रभू रामचंद्र, त्या दुदुंबीचं असणार शरीर जसं भला मोठा कैलास पर्वत असावा, त्या पहिला कैलास पर्वतासारखं आगडबमच्या तगडबम असणारं शरीर आहे. सूर नर, सूर म्हणजे देव, नर म्हणजे माणूस. सूर नरांना सुद्धा असणारं दुर्धर भयानक असणारं ह्याचं शरीर प्रभू रामचंद्र समोर दिसलं का. ह्याला काय करायचं आहे का. ते उचलावया कलेवर स्वयंशक्त वाळी वीर. दुसरा सुग्रीव वानर, तिसरा शूर सेन. आता ह्याचं जे का असणारं शरीर पडलेलं आहे त्याचा अंतिम संस्कार करायचे. चौघांनी खाद्यावर घ्यायचं, राम नाम सत्य आहे म्हणायचंय. कुणीच नाही व स्वर्गमूर्ती पाताळ मध्ये कुणीच नाही. एकच आहे तो म्हणजे वाळी. दुसरा आहे सुग्रीव, पण ती दोघं एकत्र येत नाही ती. आणि तिसरा काय ह्याला मिळाला नाही. उचलून शरीर बाजूला करायला सुद्धा ह्यात कुणाच्याच सुद्धा ताकद नाही. ह्या दोघाशिवाय तिसरा अजून पृथ्वी तलावर बरोबर रामचंद्र नाही असं सुग्रीव राजे ते असणाऱ्या दुदुंबी कलेवराची माहिती सांगू लागले. दुदुंबी देवा उद्धरार्थी धांडोळीता त्रिजगती. तिसरियाची न चल शक्ती ते उचली ती दोघे बंधू. ह्या दुदुंबीचा असणारा शरीराचा उद्धार करायचा, उचलायचा, पुरून टाकायचं असेल पुरून टाकायचं, जाळून टाकायचं असेल तर जाळून टाकायचं. उद्धार करायचा, सद्गती त्याची असणाऱ्या देहाला द्यायची.
पण ह्या स्वर्गमूर्ती पाताळात तिन्ही जगतात आमच्या दोघाशिवाय कुणीच नाही आणि तिसरं कुणीच नाही म्हणले. उचलू शकता ह्याच्या शरीराला फक्त वाळी आणि दुसरा सुग्रीव. आमच्या दोघाशिवाय तिसऱ्याला कोणा उचला नाही. पण आम्ही भेन दोघं बी जवळ जाईना. तिच्या जो उचली अंगवारे त्याच्यानी असते वाळी मरे. भाकिले मातंग ऋषीश्वरे निज निर्धारे श्रीरामा. एक दिवशी मी त्या सुग्रीव असणाऱ्या वाळीच्या भीतीने बसलो होतो. काय करावं म्हणून माझ्या जवळ असणारे मातंग ऋषी आले. शबरीचे गुरुवर्य मातंग ऋषी आले आणि त्या मातंग ऋषीने मला पर्याय सांगितला. वाळी जर मरायचं असेल तर असं मरणारच नाही, त्याचं भविष्य लिहून टाकले. काय लिहिलंय? जो कोणी ह्या दुदुंबीचं असणारं शरीर उचलल त्याच्या हातूनच वाळी मरल असं मला मातंग ऋषीने सांगितलंय प्रभू रामचंद्र. ऐसा वाळी बळी विख्यात आणि त्याचा पुरुषार्थ तुझं मी सांगे नाही थंबूत ऐक निश्चित श्रीराम. अशा प्रकारचा ताकदवान बलशाली हा असणारा वाळी राजाचा आहे. आणि तो वाळी म्हणजे असणारा फार पराक्रम आहे, शूर आहे, वीर आहे, पराक्रम आहे. एक प्रभू रामचंद्र तुम्हाला त्याचा पराक्रम सांगतो इत्यंभूत. जसा झाला तसा तुम्हाला एक त्याची कथा सांगतो, लक्ष देऊन ऐका. वाळी करिता अनुष्ठान त्यासी धरू आला रावण. विषभुजा पसरण बळे करुण कवळू गेला. मग असणाऱ्या 4 समुद्राची आंघोळ केली आणि अनुष्ठानला एक दिवशी वाळी बसल्या बरोबर त्याचं काय अनुष्ठानात चिंतन ज्याचं असेल त्याचं ती वाळी चिंतन करत असतील. तेवढ्यात मागुटून म्हणले तो राजा रावण आला. आणि त्या राजा रावणाने 14 चौकड्याचा राजा रावण, 20 हाताचा राजा रावण, 10 तोंडाचा राजा रावण आणि त्याने 20 हाताने असं वाळीला धरलं. म्हणजे आता ही 2 हाताचा वाळी पण 20 हाताने असणार राजा रावणाने धरल्या बरोबर. तवये रे पसरून यावा वामहस्त विषभुजा समवेत आकलोणी लंकनाथ काक्यात चेपिला. 20 हाताचा राजा रावणाने धरलं होतं. तेवढ्यात काय केलं? वाम आपल्या नुसत्या डाव्या हातानेच काकतच धरला राजा रावणाला. 20 हाताचा राजा रावण पण वालीनं म्हणले असणाऱ्या काकत धरला आणि धरला आणि घरी घेऊन विक्षेप झाला अनुष्ठाना वाळी सवेग उठीला स्नाना. काके सोनी दशाना तक्षणी निघाला. माहिती बी नाही आपल्या काकेत राजा रावण आहे ती. काय ताकदवान वाळी असेल म्हणजे एवढं मोठं वजन 20 हाताचा 10 तोंडाचा राजा रावण पण आपल्या काकेत आहे हे कळलंच नाही असणार वाळीला. वाळी म्हणजे आपलं अनुष्ठान चालू होतं आणि मधीच आलं ह्यानी विघ्न आणलं म्हणून अनुष्ठान जास्त जागेवर बंद केलं, सोडलं आणि वाळी उठले. काकेत राजा रावण तसाच आणि आपल्या असणाऱ्या महालामध्ये नगीन गेले. रावण सोनी काके तळी सप्तसागरी करी आंघोळी. नाकी तोंडी भरे जळी तेने तळमळी रावण. म्हणलं घरी चालले हे म्हणले नाही चाललं बरं नाही गेला म्हणले. कुठे गेला राजा रावण असणाऱ्या वाळी? आंघोळीला गेले. 7 समुद्राची आंघोळ. मग 4 समुद्राची होती आता तर राजा रावण नाही म्हणून म्हणले 7 करू 3 जास्त असं म्हणजे 3 असणाऱ्या समुद्राची आंघोळ जास्त करतो. लय ताकद हाय म्हणतात. कैलास पर्वत डगाडगा हलवलाय म्हणतात. पार्वती माता महादेवजी बसलेले असताना एवढा ताकद आज याची ताकदच बघतो म्हणजे. काकेत राजा रावण तसाच 7 समुद्राची आंघोळ डबकाळे. राजा रावणाच्या नाका तोंडात पाणी. डबकाळ्या आता बघा गुडायला लागलेला माणूस किती असणार डबकाळ्या खातो तशा असणाऱ्या डबकाळ्या राजा रावण खायला लागला. पुढे काय झालं? काके होणी निष्ठावयासी सामर्थ्य नवे रावणासी. कर लागली दाईशीसी कासावीचा लंकनाथ. नाका तोंडात पाणी चाललं, कणाय लागला, पुताय लागला, सोड म्हणायला लागला तरी काकेतनं सुटण्याची ताकद राजा रावणाची झाली नाही, सुटला बी नाही. तसंच आंघोळ केली, बाहेर निघले. या त्याच्या विशीच्या विषय असणारा हातालाचं तर काम तर संपलंच पण 10ची 10 तोंडातनं फेस येऊ लागला. कासावीस राजा रावण झाला. सोड रे बाबा लय जड आहे, राहू दे तसा. काके सुदला रावण हे वाळी गेला विसरून. घराला स्नान करून अतिविंदन तेथे झाले. आता मात्र घरी आला बरं का. मग म्हणजे असणार राजा रावणाला काकेमध्ये आहे 7 समुद्राची आंघोळ करताना घरापर्यंत येस्तवर लक्षातच नाही. बघा एखाद्या माणसाने जर टोपी घातली, कधी घालीत नसते पण घातली त्याला काय वाटतंय
टोपीच आहे काय की डोक्यावर आहे का ना वाटतं का नाही पण नाही घातणाऱ्याला बी वाटतं घातलेले आहेच काय की असं वाटतं तसं राजा रावण काकेत हाय का नाही काहीच वाटलं नाही वाळीला तसाच घरी आला आणि घरी आल्या बरोबर काय झालं आवडे अंगदा उचलीला वाळी तव रावणा पडिला भूतळी देखता वानरी सकळी भूतावळी मिळाली मला असणारा घरी गेल्याबरोबर तिकडून अंगत पळतच आले वाळीचा मुलगा पप्पा आले काहीतरी आणलं काय की बाजारात ना पहिलं होतं आता संपलं बाजारात काय आता रोजच घरी बाजार विषय संपला आता मग म्हणजे पप्पा आले म्हणून वाळी पळतच आले असणार अंगद युवराज पळतच आले पळत आल्याबरोबर त्या वाळी पप्पाने असं पडला उचललं की टाप दिशी राजा रावण खाली पडल्याबरोबर सगळी वानरं जमली घरातली त्यांची आली म्हणले काय ते पप्पाने नवीनच खेळणार आहे म्हणले सगळे असणारे चेष्टा असणाऱ्या त्या राजा रावणाची करू लागले श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः दहा मुकुट मुखे श्री त्याची घेऊनी वानरी अंगदाच्या पळण्यावरी खेळण्यावरी बाधिले अंगद बारकच होतं पप्पा म्हणता येत नव्हतं बारक लहानच होती आहे का नाही लहानच होते म्हणून आल्या उचललं होतं काकेतनं खाली पडला सगळे वानर मिळले म्हणजे नवीनच खेळून आणले म्हणला नवीनच खेळून आणलंय म्हणून सगळ्या वानरांनी उचललं का तर 20 हाताचं 10 मुटक्याचं कधी न बघितलं म्हणलं तर विचित्र वाटलं का नाही मग सगळ्यांनी कुणी पायाला धरलं कुणी हाताला धरलं आता वानर एवढ्यानी सगळ्यांनी एक हात लावला कुणी मुंडक्याला धरलं अंगद युवराज पाण्यात झोपलेलं होतं बांधलं की पाण्यावर खेळणं पहिलं खेळणं बांधायची पाण्याला आता पाण्यात संपलं खेळणं बांधायचं पहिलं खेळणं आणायचं ती काचाचं होतं त्याला खाली लावलेल्या काड्या पिड्या होत्या मग तसं म्हणजे पाण्याच्या वर खेळणं म्हणून अंगद युवराजच्या राजा रावणालाच बांधलं अंगदाचे दरोष्ण मुतरी रावणाच्या बरं मुखावरी आणि मुले चिमटीत सर्वांगे मग म्हणले आता अंगद युवराज आता ती पाळण्यात होतं आता पाळण्यातल्या लेकराला काय म्हणतात शी आणि शिशू म्हणतात त्याला शी बी कळत नाही कुठं करायचं शिव बी कुठं करत नाही आता त्याला काय माहिती काय खेळणं बरं बांधलंय का जिवंत माणूस आहे काय माहिती आपलं ती म्हणले असणार हात हलवायला लागलं पाय हलवायला लागलं हात हलवताना राजा रावणाच्या कंटाळीत बसू लागल्या पाय हलवताना राजा रावणाला लाथा लागू लागल्या मधनच त्याला आता गाडी वाचला बाळाला काय कळतंय दिले सोडून राजा रावणाला खारट काय कळलं का नाही माहिती पण पुढे आपल्याला ऐकायला म्हणणार ती धार एवढी तेज धार मध्ये होत ती असणाऱ्या अजून राजा रावणाच्या तोंडावर तसाच्या तसा वन राहायला म्हणतात वाचा निर्गमनाई रावणाची पवलस्ती येऊनी वाळी पासी भिक्षा मागुरी घेतले लंकेशासी वानरी त्यासी विनोदी केला अशा प्रकारचा 14 चौकड्याचा राजा 1 लाख पोरं 1.25 लाख ना तू असणारांचा 80,000चा दादला पण त्याला खेळणं वानरांनी केलं एवढा असणारा वाळी आमचा ताकदवान आहे एक भाऊ एका भावाची एक असणाऱ्या शत्रूची असणारी मोठेपणा सांगतोय चांगल्याचा तर कुणी करण पण शत्रूचा सुद्धा मोठेपणा सांगत मला शत्रू किती मोठा असेल असं प्रभू रामचंद्राला सुग्रीव राजा सांगत आहेत की अशी फजिती त्या राजा रावणाची केली मग साक्षात पोरग घरात कामावून येतंय राजा रावण कधी पण घरी लवकर येत होता पण त्या दिवशी 2-4 दिवस घरी गेलाच नाही पौलस्त्य ऋषी मध्ये पोरग कुठं चुकलंय काय झालंय असं शोध घ्यायला लागले तेवढ्यात पौलस्त्य ऋषीला कळलं की राजा रावण म्हणले असणारा किष्किंधा नगराच्या ठिकाणी तो वाळीनं म्हणले आपल्या मुलाच्या पाळण्यावर खेळणं म्हणून बांधलंय मग असणार अंग शिष्टायच्या वेळेस असणार आहे का युद्धकांडामध्ये सुंदर कथानक असणार या राजा रावणाचं परत एकदा हे डबल ना टिबल ही आत्ताच ऐका ना 3 वेळेस ऐकायला मिळणार आहे 3 वेळेस उत्तरकांडामध्ये पण एकदा एक वेळेस ऐकायचंय युद्धकांडात 1 वेळेस सांगत शिष्टायच्या वेळेस आणि आता एकदा असा वाळीचा प्रक्रम ह्या राजा रावणाची केलेली फजिती 3 वेळा रामायणामध्ये ऐकायला भेटेल आपल्याला असं म्हणले असणारा तर राजा रावण घरी कसं काय नाही म्हणून पौलस्त्य ऋषी शोध घेत असणारा वालीच्या नगरामध्ये आले कळलं बातमी वालीला काकुलते आले आणि भीक मागितल्यासारखं राजा रावणाला घेतलं आणि आपल्या लंकेकडे घेऊन गेला आता काय फजिती केली काय नाही लय राजा रावणाची फजिती केली त्या दिवशी गाढवावर बसवलं होतं गावातून दिंड काढली गाईच्या शेणाचा शिडकाव राजा रावणावर केला कवड्याच्या माळात नाकात गळ्यात नाकात कवडी लावली त्याची लय फजिती केली राजा रावणाची असं पुढे आपल्याला ऐकायला मिळेल आणि असं
राजा रावणाची फजिती करून लंकेतनं सोडलं, आमच्या किष्किंधनगरातनं वाळीनं सोडलं. एवढा आमचा वाळे पराक्रम आहे शिवराय प्रभू रामचंद्र. आणि तुम्ही तर म्हणता एका बाणानेच मरण, मला वाटत नाही तुम्ही करताल तसं. एक मशी लाविती मुखाची, एक हरी दिले मुकुटाची, काळे तोंड मोकळे केशी, रावण लंकेशी धाडीला कसा लावला ऐका राजा रावण तो लंकेला म्हणले. एकाने म्हणले राजा रावणाच्या असणाऱ्या तोंडाला काळं लावलं, तवर दुसऱ्याने म्हणले राजा रावणाच्या डोक्यावरचा मुकुट काढला, तवर राजा रावणाचं केस पण मोकळं सुटलं. असा राजा रावण काळ तोंड करून मोकळ्या केसाने लंकेकडे पौलस्ती ऋषी बरोबर पाठवून दिला. आईच्या वाळीची या पुरुषार्था विचारून या श्री रघुनाथा, विक्रमे करविले गाता त्या कार्यार्था अंगीकारी. असा असणारा वाळी शूर आहे, वीर आहे, पराक्रमी आहे. म्हणले विचार करा प्रभू रामचंद्र त्याला कसं मारायचं ते आता. का तर एवढा पलेशाली भट्टा माणूस मारायचा म्हणल्यावर सर्व पुरावे, सर्व काय काय असेल त्याचं सर्व असणारा सांभाळावं लागणार आहे प्रभू रामचंद्र तुम्हाला. तर म्हणले असणार त्याचा असणारा तुम्हाला घात कसं मारचाल तुम्ही म्हणले असणार. एवढ्याच नाही म्हणले ते कार्य कसं तुम्ही असणार पेलणार, कसं करणार सांगा लवकर. समबळी वाळी सुग्रीव आम्ही समबळी, काश्यप माळा वाळी जवळी, तेने त्याची ख्याती आगळी, युद्ध काळी माझा जिंके. अहो प्रभू रामचंद्र वाळी आणि सुग्रीव समबळी दोघांमध्ये आमच्या सारखी ताकद आहे. का तर ही शेम टू शेम आहे, एकाच आईची लेकर आहे, बाप बी नाही पण एकाच आई, बाप वेगवेगळा आई एकच आहे त्यांची. आपण रात्रीच्या अध्यात ऐकलेलं आहे, एक सूर्यदेवाचा आहे आणि एक इंद्रदेवाचा आहे, पण ताकद दोघाला सारखीच आहे. समबळी असणारे आम्ही दोघं मुले असणार आमच्यात. आणि एवढी शेम टू शेम आहे ती, ह्याचे हित तिळ म्हणलं की त्याचे हितच तिळ आहे. एवढी देवाला ओळख आला नाही कोणचा वाळेन कुठला सुग्रीव. 2-3 दिवसांनी ऐका, कुठला वाळेन कुठला सुग्रीव प्रभू रामचंद्राला कळलं नाही नेमकं मारायचं. एवढी शेम टू शेम असणारे दोघं आहेत, फरकच नाही दोघा, देवाला सुद्धा कळलं नाही. असं समबळी समताकदीचे आम्ही दोघं असताना फक्त आमच्यात एकच आहे, कश्यप ऋषीच्या आशीर्वादाची माळ वाळीच्या गळ्यामध्ये आहे. आणि त्या कश्यप ऋषीच्या वाळीच्या आशीर्वादाने कृपेनं वाळी मला हरतच नाही. वाळी त्या कश्यप ऋषीच्या आशीर्वादाने त्यांच्या माळेनं जिंकतोय असं प्रभू रामचंद्राला सांगितलं. कश्यप माळ वरदा देख युधी जो सन्मुखा, तो अवश्य वैविमुखा, आपण विजयी निज वरते वरदे. प्रभू रामचंद्र त्या कश्यप ऋषीची माळ असणारी वाळीच्या गळ्यामध्ये आहे, त्या वाळीच्या गळ्यातील माळ बघितली की पुढचा हारलाच. काय जादू आहे, काय ताकद आहे कश्यप ऋषीच्या त्या माळेमध्ये आशीर्वादाच्या, सांगताच येत नाही मला. प्रभू रामचंद्र म्हणले विमुखच होतं, पराजयच होतं पुढच्याचा. म्हणले मग तुम्ही कसं काय करचाल, कसं मारचाल, तुम्ही कसं जिंकताल प्रभू रामचंद्र, याच्या विषयीची माझ्या मनात शंका आहे. तुम्ही तर म्हणता एका बाणानेच मारे. श्रीराम स्वय विचारी देख वाळी ववू नये सन्मुख, आपण राहुल विमुख वाळी अवश्य वधावा. असू द्या प्रभू रामचंद्र, तुम्ही म्हणता मारतो पण मारता मारा माने मध्ये, पण विचार करून मारा बरं का. समोर कधी जाऊ नका प्रभू रामचंद्र. तुम्ही सांगू लागला सुग्रीव राजा, बघा काय अवघड परिस्थिती असली, कोण कुठल्या टोकाला कधी कोण कुठल्या थरला. एवढी शेम टू शेम सख्य भाऊ आहेत पण पक्के वैर झालेले आहेत. पण सांगायला लागला तर म्हणू का तर किती सांगितलं तरी ऐकत नाहीत, फार टोकाची भूमिका घेतलेली ह्याच्यात मध्ये असणार. काय करणार मग म्हणले वाळी सुग्रीवानी घेतले नाही का तर रोजचं असणार, रोज 6-6 महिन्याला भांडण, एवढं भांडण करायची की विषय संपला असणार, आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मग म्हणजे असणार वाळीनं सांगितलं प्रभू रामचंद्र विचार करा. प्रभू रामचंद्र विचार करा, तुम्ही वाळीच्या समोर जाऊ नका. वाळीच्या समोर गेला, ती कश्यप ऋषीची माळ बघितली की म्हणजे असणार तुम्ही चौपन पराजय होईल, म्हणून तुम्ही आड बाजूनं मारा. काश्यपाची यावर धारता अवतारण करावे, अन्यथा वाळी सवदावे विमुखता, मित्र कार्यता साधावे. लक्षात ठेवा प्रभू रामचंद्र, एका दगडात 2 पक्षी संपले पाहिजे. एक अवतार कार्याला आपण आलेलो आहोत, त्या अवतार कार्यामध्ये ऋषी मंडळीच्या बोलण्याला डाग लागला नाही पाहिजे. ऋषी मंडळीनं जी काय लिहून ठेवलेलं असेल, जी बोलले असतील, जे केलेलं आहे त्यांनी, त्यांच्या चरित्रावर बोट लावता कामा नये.
त्यांच्या विरोधात प्रभू रामचंद्र तुम्ही जाता कामा नये. आणि दुसरं काम आहे, मित्राचं बी कार्य झालं पाहिजे. का तर जो संकटात मदत करतो तो खरा मित्र, आणि संकटात तुमला हम कपडे सांभाळते त्याला काय मित्र म्हणतात का? म्हणजे मित्राचंही कार्य झालं पाहिजे. आणि अवताराला आल्यानंतर कश्यप ऋषीच्या बोलण्याला सुद्धा असणारा तुमचा डाग लागला नाही पाहिजे, की अवेलना त्यांची ही झाली नाही पाहिजे. हे दोन्ही कार्य प्रभू रामचंद्र तुम्हाला साधायचे असतील तर वाळीला म्हणजे असणारा तुम्ही फसवून अडवून मारा. सुग्रीव बोलिला जे आपण सप्तताड विषमा जाण, एके बाणे करी छेदन वाली निर्दळन त्याचोनी. अजून सांगतो, राजा रावण कुणी सांगितलं अमृत नादीच्या ठिकाणी ते विषेन काका, तसंच असणार ती बी भाऊच, पण हे पण भाऊच. एक जण एकाचं मरण सांगतोय, ऐकत नसतील काय आपल्याला त्यांच्या घरचं त्यांना माहिती. आपण म्हणतो ना तुका दुसऱ्याच्या घरी, ज्याच्या घरचं ज्याची त्याला माहिती असतं. आता ह्यांच्या घरचं ह्यांनाच माहिती, एकमेकाचं मरण सांगते ती म्हणजे आपण तरी काय बोलावं ह्यांच्यामध्ये असणार, काहीच बोलू नये म्हणजे असणार. मग असणार सुग्रीव राजे सांगू लागले, प्रभू रामचंद्र ऐका, ही सप्त ताडाची झाड आहे, सप्त ताडाची झाड, ती ही विषम आहे. विषम कळलं ना, विषम संख्या गणितातले कळत असेल. एक झालं की 3, 3 झालं की 7, 7 झालं की असणार. अशी एका लाईनीत अजिबात नाही ती, एका लाईनीत सरळ नाही ती, अशी विषम, इकडे एक तिकडे एक तिकडे एक इकडे एक, अशी 7 विषम ताडाची झाड आहेत. जो कोणी एकाच बाणाने 7च्या 7 विषम असलेली झाडे जो कोणी पाडील त्याच्या हातून वाळी मरल, असं मला त्या मातंग ऋषीनं सांगितलंय प्रभू रामचंद्र. वाळी सुग्रीव महावीरा यावरी वेगळा जो आपण तिसरा, उतरीला दुंदबीच्या कलेवरा वाळी वानरा तो वदिल. दुसरं एक अजून त्याला वरदान आहे. वाळी आणि सुग्रीव ह्या दोघांना सोडून तिसरा कुणी त्या दुधंबीचे शरीर उचलील त्याच्या हातून वाळी मरल, असं एक दुसरं वरदान त्या मातंग ऋषीनं मला सांगितलंय. प्रभू रामचंद्र, ही 2 कामं तुमच्या त्यांनी झाली तरच वाळी मरल, अथवा वाळी असाच वाळत पडल. आईचे बोलता सुग्रीवासी श्रीरामे आश्वेशिले त्याची, दाखवी दुंदबी कलेवराची आणि सप्त तालाची छेदावया. असं सुग्रीव राजाने सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणले बरं 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 असू दे म्हणजे असणार. काम फिक्सच, आश्वासन दिलं बरं का. नाहीतर लक्षात ठेवा, आश्वासन राजकीय माणसाचं वेगळं, देवाचं आश्वासन वेगळं. राजकीय माणसाचं 100% खोटं असतं, माऊलीची उभी आहे. ज्यावेळेस विंचू चावून माणसाला बुदबुल्या होत्या तेव्हा राजकारणी माणूस खरं बोलला म्हणून समजायचं. बघा मग कधी राजकारणी माणसं कितीही आश्वासन देते पण खरं होईल असं नसतंच. पण बरोबर रामचंद्राने आश्वासन दिला, सुग्रीव राजे काम पक्क तुमचं, फक्त मला चला त्या दुधुंबीचं असणारं शरीर दाखवा आणि ही 7 ताडाची झाड दाखवा. दुंदबी कलेवर माझा त्राण, वांगा गुलटे उचली ना जाण, सप्त तालांचे छेदन करीन संपूर्ण बाणे एक. अहो फक्त सुग्रीव राजे तुम्ही असणारा त्या दुधुंबी राक्षसाचं शरीर दाखवा. त्याचा जर असणारा हे दाखवला की मी माझ्या असणाऱ्या डाव्या पायाच्या अंगठ्याने सहज उचलून टाकतो आणि 7 ताडाची झाडं ही विषम अवस्थेत दाखवा, ती बी एकाच बाणाने उडवतो. प्रभू रामचंद्र बोलले, आईचे बोलताची जाण श्रीरामे धनुष्य वाहुनी गुण, मने मददावी तालवला शिती बाण लाविला. मग म्हणले प्रभू रामचंद्र म्हणले दाखवा लवकर म्हणल्याबरोबर असणारा लगेच असणारा अडकवलेला धनुष्य हातामध्ये घेतला, भात्यातनं असणारा बाण काढला, बाण धनुष्याला लावला आणि कानापर्यंत वळून म्हणले चला झाडे दाखवा. वाळीचा घात श्रीरामे धनुष्य घातला हात, सुग्रीव आनंदे नाचत कृपासी रवनाथ. धनुष्याला बाण लावलेला प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव राजाने बघितला, अतिशय आनंद झाला. आता म्हणला प्रभू रामचंद्र वाळीला संपवणार म्हणून आनंदाने नाचू लागला. नाचता एका जनार्दना शरण सुग्रीवासी सखे झाले पूर्ण, पुढे वाळीचे निर्दळाला सोय श्री रघुनंदन करील. असो म्हणजे वाळी नाचू लागलेला आहे. प्रभू सुग्रीव राजे नाचू लागले, प्रभू रामचंद्राची आपल्यावर कृपा झाली, आपल्याला संकटातून मुक्त करणार. अशा प्रकारचा आनंदाने नाचू लागलेला आहे. तेवढे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला
शरण गेले आणि जनार्दन स्वामीला शरण जाऊन म्हणतात की प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव राजे यांच्यामध्ये सख्यत्व झालं, मित्रत्व झालं. पण आता प्रभू रामचंद्र म्हणते एकाला अंगीकारलं दुसऱ्याला फेटाळलं. पण का प्रभू रामचंद्र विचार केला उदिचारा म्हणजे असणार आपलं सख्यत्व झालं, तुमच्या दोघांचं वैर होण्याचं कारण काय? एवढं सख्य भाऊ असताना सेम टू सेम असताना तुमच्या दोघांमध्ये वैर का पडलं गेलं? काय एवढे कट्टर एकमेकाच्या मरणापर्यंत तुम्ही दोघं गेला? याच्याविषयीची माहिती प्रभू रामचंद्र उद्याच्या अध्यात्मिक विचारतील असं म्हणता असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेल्या. शरण जाऊन अध्याचं कथानक संपवितात. स्वाती श्री भावार्थ रामायणे कष्किंद कांडे एकाकार टिकाये सुग्रव सख्य निरूपण नमो अध्याय नमो. गोड श्री कृष्ण अर्पणमस्तु. शुभम भवन्तु. पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु भगवान